सुरू करू. माझं नाव आहे सुनीलजी शिंदे. मी माझ्याबद्दल जास्त काही सांगणार नाही. तुम्हाला माहिती असेल बऱ्याच जणांना, नसेल तर त्यांनी गुगल करा. गुगलवर सगळ्या डिटेल्स. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जे पण लोक कनेक्ट होत आहेत किंवा जे कनेक्ट आहेत, त्या सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांनी लक्षात घ्या, की ही खूप सिरियस मीटिंग आहे ज्यांना करिअर करायचं आहे सिनेमा लाईनमध्ये. ही मीटिंग त्यांनी जॉईन करायची आहे ज्यांना सिनेमा लाईनमध्ये आपलं करिअर करायचं. करिअर मीन्स काय असतं? करिअर म्हणजे ज्या क्षेत्रातून तुम्ही पैसा कमवता, ज्या क्षेत्रातून तुमच्या संसाराची गाडी किंवा तुमच्या घरादाराचं सर्व डेव्हलपमेंट तुम्ही करता आणि त्यातून जे काही तुमचं आर्थिक स्थैर्य तुम्हाला मिळतं, त्या गोष्टीला मी माझ्या साध्या भाषेमध्ये करिअर असं समजतो. कोणतंही क्षेत्र असू दे, तुम्ही मेकॅनिकल असा, तुम्ही असा शिक्षक असा, तुम्ही काही करा, बिझनेस करा, त्यातून तुम्ही तुमच्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य देऊ शकता आणि ज्यावेळी तुम्ही ते देता त्यावेळी तुम्ही तुमच्या करिअरमध्ये सेट आहात असं आपण म्हणतो. खऱ्या अर्थानं ज्यांना आपल्या कुटुंबाला किंवा स्वतःला आर्थिक स्थैर्य देण्यासाठी म्हणून या क्षेत्रात यायचं किंवा पैसा कमवण्यासाठी म्हणून या क्षेत्रात यायचं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे करिअर म्हणून ज्याकडे तुम्ही बघत असाल या क्षेत्राकडे, अभिनयाच्या क्षेत्राकडे किंवा सिनेमा क्षेत्राकडे. सिनेमा क्षेत्र म्हणजे आपल्याला फक्त अभिनय एवढंच एक गोष्ट माहिती असते. बऱ्याचशाच गोष्टी, बरेचसे डिपार्टमेंट्स आहेत जिकडून पैसे कमवू शकता. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे? तुम्हाला पहिल्यांदा हे क्लिअर करायचं आहे, की मला या क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी यायचं आहे का? जे मी करिअरची आत्ता तुम्हाला व्याख्या सांगितली ती. मला फक्त हौस म्हणून यायचं आहे. त्या 2 गोष्टींपैकी एक तुम्ही क्लिअर करायचं आहे. स्वतःला क्लिअर करायच्या काही गोष्टी. दुसऱ्यानं कोणीतरी येऊन आपल्या गोष्टी क्लिअर करण्यापेक्षा, दुसऱ्यानं कोणीतरी येऊन आपल्याला आपल्या घरात छानपणा शिकवण्यापेक्षा, आपण आपल्या गोष्टी क्लिअर करणं खूप गरजेचं आहे. आपल्याला माहिती पाहिजे, की मला काय करायचंय, मला कुठे जायचंय. हे ज्यावेळी तुम्हाला समजणार आहे, त्यावेळी तुम्ही त्या गोष्टीच्या सिरियस असणार आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला टीचर व्हायचं असेल, तर टीचर होत असताना तुम्हाला डी-एड करायचंय किंवा बी-एड करायचंय किंवा 12वी पास नंतर जाणार आहे किंवा ग्रॅज्युएशन पास नंतर जाणार आहे. तर प्रत्येक टप्पा 10वीचा टप्पा, 12वीचा टप्पा, डी-एडचा टप्पा, बी-एडचा टप्पा, ग्रॅज्युएशनचा टप्पा हा प्रत्येक टप्प्यावर तुम्ही सिरियस असायला लागतो. त्यावेळी तुमचं करिअर बिल्टअप होतं. तसंच सिनेमा लाईनमध्ये येताना तुम्ही प्रत्येक टप्प्यावरती, की आता कुठेतरी आपली फॉर एक्झाम्पल एवढी महत्वाची मीटिंग सुरू असते आणि कुठेतरी आपण झोपलेलो असतो, कुठेतरी आपण फिरत असतो आणि अशा मूडमध्ये आपण त्या ऐकत असतो, तर आपण त्या मानसिकतेनं त्या करिअरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं तिकडे बघतोय का त्या गोष्टीकडे? तर ठीक आहे, आजचा वेबिनार आपण फ्री लावलाय. फ्री वेबिनार आहे किंवा फ्री गोष्टी मिळाल्या की त्याची व्हॅल्यू नसते. त्यामुळे आपण कशाही गोष्टी त्या वापरण्याचा प्रयत्न करतो. हे एक तात्विक मानसिकता असते आपली. परंतु ते न करता इथे जॉइन असणाऱ्या अशाच लोकांनी जॉइन राहा. सुरुवातीलाच सांगतो ज्यांना करिअर करायचं. अन्यथा तुम्ही लेफ्ट झाला तरी हरकत नाही. तर मला त्यांच्यावरती काम करायचंय. भले महाराष्ट्रातून 4-2 मुलं जरी असली तरी सुद्धा हरकत नाही. पण अशा मुलांवरती काम करायचंय ज्यांना या क्षेत्रात सिनेमा लाईनमध्ये करिअर म्हणून ते बघतायत तिकडे. करिअर पॉइंट ऑफ व्ह्यू त्याचा विचार करतायत आणि अभ्यास करू पाहतायत त्या लाईनचा. शिकण्याची उर्मी ठेवतायत, शिकण्याची गरमी ठेवतायत स्वतःमध्ये. मला काहीतरी येतंय, मला फारच काहीतरी येतंय, मीच बच्चन आहे असं समजून जे असतील त्यांच्यासाठी हा वेबिनार नाही. पहिली गोष्ट ही क्लिअर करा. दुसरी गोष्ट ज्यांना करिअर करायचं नाही, टाइमपास म्हणून किंवा फक्त हौस म्हणून करायचंय त्यांच्यासाठी सुद्धा हा करिअर नाही. करिअर म्हणून तुम्ही पुढे जाऊ शकत नाही त्याच्यामध्ये. हा वेबिनार त्यांच्यासाठी फार लाभदायक होणार. हा त्यांच्यासाठी लाभदायक होणार आहे ज्या पोरांना खरोखर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येऊन महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या चित्रपटसृष्टीमध्ये किंवा या देशाच्या चित्रपटसृष्टीत आपलं अधिराज्य गाजवायचं आहे. त्यांना खरोखर काहीतरी करण्याची धमक, इच्छा आहे. अशा पोरांसाठी खास करून फ्रीचा वेबिनार आपण आयोजित केला आहे. गुरुकुल मल्टीपर्पज फाउंडेशनच्या वतीनं या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून हे वेबिनार आणि वर्कशॉप्स आयोजित केले जातात. दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये स्पेशल. आता हा काय पॅटर्न असतो ते मी तुम्हाला सगळं टप्प्याटप्प्याने सांगणार आहे. परंतु पुढे जात असताना आपण आपल्या सेशनवरती येऊ. आता मला वाटतं बऱ्यापैकी लोक जॉईन आहेत. म्हणून मी पहिल्यांदाच क्लिअर केलं, ज्यांना सिरियसली करिअर म्हणून याकडे बघत असाल, पैसे कमवण्यासाठी म्हणून बघत असाल, त्यांनीच थांबा. अन्यथा लेफ्ट झाला तरी हरकत नाही. तुमचाही वेळ वाया जायला नको. बहुमूल्य वेळ असतो तुमचा. तुम्ही बऱ्याच काही काही गोष्टी करत असाल.
तो वेळ वाया जायला नको, हरकत नाही. आणि ज्यांना करिअर म्हणून पुढे बघायचं या लाईनकडे त्यांनी निश्चितपणे कंटिन्यू एक आणि एक शब्द माझा कंटिन्यू सिरियसली ऐका. कुठल्याही प्रकारचे या वेबिनार फ्री आहे, ऐका. अतिशय ऐकल्यानंतर त्यावर चिंतन करा, विचार करा, मनन करा आणि त्यानंतर माझ्याशी कनेक्ट. ओके, चला आपण पुढे जाऊया. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट सिनेमा, चित्रपट. सिनेमा, चित्रपट म्हणजे नेमकं काय हे आपल्याला माहिती आहे का? आपण मुळातून तळातून जाऊ, तळामुळातून जाऊ. आपण कुणीतरी घरात म्हणतं की तू सिनेमा लाईन मध्ये जा, किंवा आपल्यालाच वाटतं माझा मित्र सिनेमा लाईन मध्ये गेलाय, किंवा माझा मित्र मैत्रीण माझी सिनेमात गेली, वेब सिरीज मध्ये गेली, किंवा कुठे तर सिरियल मध्ये दिसली म्हणून मलाही जायची हौस निर्माण होते. असं असतं का? असं नसतं. तुम्ही ठरवलं पाहिजे पहिल्यांदा तुम्हाला कुठे कसं जायचं. कोणतरी करतंय म्हणून मी जाणार आहे, किंवा कोणतरी सांगतंय म्हणून मी जाणार आहे, असं करू नका. पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या मनाला ठरवा की मला जायचं आहे का, मला मुंबईला जायचं आहे का, तरच मी गाडीत बसेन ना. कुणीतरी ढकलून मला मुंबईच्या गाडीत बसवलं तर मी मध्ये साताऱ्यात उतरेल, मध्येच पुण्यात उतरेल. त्यामुळे ह्या गोष्टी पहिल्या क्लिअर करा, तुम्हाला करायचं आहे का. शांत या गोष्टीवरती विचार करा, आणि जर करायचं आहे असं जर तुम्ही ठरवलंय तर कोणाचाही बाप तुम्हाला रोखू शकत नाही. हे पहिल्यांदा क्लिअर करून घ्या. अगदी क्लिअर करायच्या, छोट्या छोट्या गोष्टी क्लिअर करत जायचं. तुम्हाला करायचं हे तुमच्या मनाशी एकदा पक्क झालं ना, मग सिनेमा लाईन करायची. आता दुसरी गोष्ट, सिनेमा मी तुम्हाला म्हटलं चित्रपट म्हणतो आपण त्याला, मूव्हीज म्हणतो आपण, फिल्म म्हणतो आपण त्याला, बरोबर आहे. म्हणजे नेमकं काय आहे हे माहिती आहे का आपल्याला? सिनेमा म्हणजे नेमकं काय आहे हे आपल्याला माहिती आहे का? बरेच वेळा आपल्याला यातलं काहीच माहिती नाही. म्हणजे ज्या गोष्टीत आपण करिअर करायचं म्हणतोय, त्याच्यासाठी धडपडायचं म्हणतोय, त्याचा बेसिक अर्थ आपल्याला माहिती नसतो, आणि आपण उगाच मेंढरं जशी जात आहेत तशी एकामेकाच्या मागणं आपण जात असतो. ते 4 कॅरेक्टर्सचं कास्टिंग असतं आणि ऑडिशन टाकलेले असते एखाद्या XYZ प्रोडक्शन. 4च कॅरेक्टर पाहिजे असतात, तर 100 जण येतात. ही वास्तविकता आहे की नाही मार्केटची? ही आजची वास्तविकता आहे ना मार्केटची? 4 कॅरेक्टर्स पाहिजे असतात, तिथं ऑडिशनला 100 जण येतात. त्या 100 जणांमधले 4 जण सिलेक्ट केले जातात का? केले जातात का? हा मोठा प्रश्न आहे. आणि केले जात असतील तर ते कशा माध्यमातून केले जातात? हाही मोठा प्रश्न. त्यामुळे ह्या सगळ्या बरबटलेल्या परिस्थितीमधून, व्यवस्थेमधून स्वतःला जर पुढे न्यायचं आहे, तर आपल्याला बारीक सारीक गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. आपण बेसिकली काय म्हणतो की 30-30 लोक आपल्याला सिरियलमध्ये दिसत आहेत, 30-30 लोक आपल्याला सिनेमामध्ये दिसत आहेत, 30-30 लोक रिपीट प्रोडक्शनला दिसत आहेत, त्या त्या प्रोडक्शनला. का? कारण आपण एक त्याला सोबर नाव देतो की लॉब्या आहेत प्रत्येकाच्या. लॉब्या वगैरे काही नसतं, त्यांचं त्यांचं कनेक्शन असतं, बॉन्डिंग असतं. हे पहिल्यांदा लक्षात. आता आपण मेन मुद्द्यावरती पहिल्यांदा पुढे पुढे जात जाऊ. सिनेमा. तर सिनेमा आणि त्याच्या आधी आपण येतो नाटक. एकांकी कॉलेज लेवल करत असाल, तुम्ही एकपात्री करत असाल, एकांकिका करत असाल, 2 अंकी नाटक करत असाल, दीर्घांक करत असाल, त्यातून तुम्ही जसं 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 पुढे येत जाता तसं तसं तुमचा एक बेस तयार होत जातो. आता नाटकातून तुम्हाला सिनेमात जायचं असेल तर सिनेमा आणि नाटक ह्या 2 गोष्टी टोटली डिफरंट आहेत. टोटली डिफरंट आहेत. सिनेमा आणि नाटक टोटली डिफरंट आहेत, आणि म्हणून बच्चन साहेब आजी म्हणतात की मला नाटक करायला अवघड जातं. बरेच जण नाटक करणारे म्हणतात की आम्हाला सिनेमा करायला अवघड जातो. जे डॉक्टर श्रीराम लागू साहेबांचं सुद्धा एकदा स्टेटमेंट आहे, तुम्ही गुगल केलं तर तुम्हाला मिळेल, की मी नाटकातला माणूस, मला सिनेमा करणं जमणार नव्हतं. जबरदस्तीने मी ते केलं, पण त्या माणसानं ते पेललं. कारण ताकद तेवढी होती, साधना तेवढी होती. आपली तेवढी साधना आहे का? पहिली गोष्ट आपण आपल्यावरती स्वतःवरती विचार करायचा. हा साधनेचा विषय आहे, हा सिरियसनेसचा विषय आहे, आणि मग आपण तेवढे सिरियस आहोत का? आपली तेवढी साधना आहे का? त्यामुळे पहिल्यांदा लक्षात घ्या, तुम्हाला सिनेमात जायचं आहे की तुम्हाला नाटकात जायचं आहे. माझ्या सगळ्या या पॅटर्नचं नाव सिनेमा शाळा आहे. सिनेमा शाळा या बॅनरखाली आपण हे सगळं राबवतो. मी सिनेमासाठी पोरं तयार करतो. मी सिनेमासाठी ऍक्टर घडवतो, किंवा सिरियल किंवा कॅमेरा या गोष्टीसाठी मी मेहनत घेतो पोरांच्यावर. भले 1-2 पोरगं असलं तरी चालेल, पण त्यानं त्या पद्धतीनंच वर्कआउट केला पाहिजे, तरच तुम्ही ते अचीव्ह करू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय आहे, तुम्हाला जर मुंबईवरून कोल्हापूरला जायचं, किंवा कोल्हापूरवरून तुम्हाला मुंबईला जायचं आहे, तर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं मुंबईची गाडी पकडावी लागेल. बऱ्याच जणांचं काही जण असतात ना, ते अतिशहाणे असतात. त्यांच्या बुद्ध्या इतक्या खतरनाक प्रभावित झालेल्या असतात किंवा प्रफुल्लित झालेले असतात की त्यांना बाकीचं काही दिसत नाही. ते बच्चन साहेबांना सुद्धा काय बच्चन असं म्हणतात. म्हणजे त्याची मानसिकता अशी असते खतरनाक, की
त्याला वाटतं मला सगळ्यातलं सगळं येतंय. कुठेतरी ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम करून येतो, कुठेतरी 1-2 दिवसाचं काम करून येतो वन डे टू डे आणि स्वतःला असं काही भासवतो तो, की जणू काय मी म्हणजे फार मोठा ग्रेट ऍक्टर आहे आणि बच्चन साहेबांसोबतच मी डायरेक्ट उभा राहू शकतो आणि बच्चन साहेबांपेक्षा बेस्ट करू शकतो. त्या लेवलची मानसिकता बऱ्याच जणांची तयार होते. तर ही मानसिकता असेल तर तुम्ही कधीही या लाईनमध्ये पुढे जाणार नाही. अमिताभ बच्चन साहेबांसारखा माणूस जर म्हणत असेल अभी भी मैं सीख रहा हूं, तर आपण कोण आहे? आपण कोण आहे? अभी भी मुझे बहुत सारा सीखना है. असं जर बच्चन साहेब म्हणत असतील तर तुम्ही आणि मी कोण आहे? कोणच नाहीये त्यांच्यासमोर. ह्या गोष्टी पहिल्यांदा वास्तवतेवर या. पहिल्यांदा वास्तवतेवर यायचं. डोक्यात जी जळमट असतात ना, की मला काहीतरी लय येतंय, मी लय शहाणा आहे आणि मला सगळ्यातलं सगळं कळतं. हे पहिल्यांदा काढायचं जळमट आणि वास्तवतेवर यायचं. वास्तवतेवर आल्यानंतर सत्यता समजते आणि सत्यता समजल्यानंतर आपलं अस्तित्व आपल्याला समजतं. ते अस्तित्व आपल्याला वाढवायचं आहे, ते अस्तित्व तयार करायचं आहे. तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या गोष्टी समजून घेतल्या. म्हणून तुम्ही पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे सिनेमा आणि नाटकातला फरक काय. तुम्हाला जायचं कोणत्या गावाला? तुम्हाला जर नाटकात करिअर करायचं आहे तर बिंदास तुम्ही नाटकामध्ये जा, नाटकात करिअर करा. नाटक शिका. 5-10 वर्ष तिकडे घाला तुम्ही. थिएटर करा. थिएटरचा आणि माझा दुस्वास नाहीये. मी थिएटरचा विरोधक नाहीये. मी थिएटरवालाच पोरगा आहे. मी थिएटर करूनच आलेलो आहे. परंतु माझं ध्येय होतं मला सिनेमात करिअर करायचंय. त्यामुळे मी सिनेमाच्या मागे लागलो. मी सिनेमाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनच अभ्यास करत गेलो आणि सिनेमाच्या गोष्टी मी अचीव्ह केल्या. तसं तुम्हाला पहिल्यांदा क्लिअर करून घ्या, तुम्हाला सिनेमात जायचं आहे, की तुम्हाला नाटकात जायचं आहे? तुम्हाला जर सिनेमात जायचं आहे, तर मग तुम्हाला सिनेमाच्या गोष्टी शिकाव्या लागतील. म्हणजे कॅमेरा असेल, सिनेमा मीन्स सिनेमा असेल, वेब सीरीज असेल, सीरियल असेल, हे सगळंच आलं त्याच्यात. सगळ्यात टॉपला असतो तो म्हणजे सिनेमा. सगळ्यांचा बाप आहे तो सिनेमा म्हणजे चित्रपट. पण प्रत्येक जण ऍक्टर चित्रपटामध्ये झळकण्यासाठी धडपडतो. चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेमध्ये चमकण्यासाठी तो धडपडतो. आणि त्यावेळी ज्यावेळी तुमच्या नावावरती एखादा चांगला मोठा सिनेमा पडतो, त्यावेळी ऑटोमॅटिकली बाकीची माध्यमं जी आहेत, त्यांच्या तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. म्हणजे समजा तुम्ही एखाद्या मोठ्या मोठ्या चित्रपटामध्ये चांगला रोल, चांगलं कॅरेक्टर केलं, तर ऑटोमॅटिकली टीव्हीवाल्यांचं किंवा नाटकवाल्यांचं किंवा वेब सीरीजवाल्यांचं तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन निश्चितपणे बदलतो आणि तुमच्या बाबतीत एक पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं. बाबा हा सिनेमा लेवलला पोरगा काम करून आलाय, कारण सिनेमा ही काही खाऊची गोष्ट नाही. लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा मित्रांनो, दादांनो, दिद्यांनो हे ठरवायचं आहे, की तुम्हाला सिनेमात जायचंय की नाटकात जायचं. आता उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल आता एखादा इकडे मुलगा असेल समजा किंवा प्रशांत आहे असं समजू. प्रशांत मला आता स्क्रीनवर दिसतोय. या पॉइंट ऑफ व्ह्यूने त्याचं नाव घेतो मी. तर प्रशांत जर सगळ्यांनी ऑन केले तरी चालतील ना कॅमेरे. कारण तोंड लपवण्यासारख्या काही गोष्टी आपण केलेल्या नाहीत अजूनपर्यंत आयुष्यात मला वाटतं. त्यामुळे ऑन केले तर फेस टू फेस आपण डिस्कस करू शकतो. काही अडचण नाहीये. हा, काळं गोरं काय नसतंय. सगळेच काळे दिसतोय आपण कॅमेऱ्यामध्ये या. त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही ऑन करू शकता. तर सगळ्यात महत्वाचं उदाहरणार्थ समजा प्रशांतनं ठरवलं, की काय नाही आता मला सिनेमा लाईनमध्ये जायचं आहे, परंतु त्याचा सगळ्याचा अभिनयाचा बेस नाटक आहे सर. आणि नाटक असल्यामुळे मी आता काय करतोय 5 ते 10 वर्ष मी नाटक करतो सर आणि त्यानंतर मी सिनेमामध्ये प्रयत्न करतो सर. असं म्हटल्यानंतर प्रशांतचं आता वय असतं 28 आणि 10 वर्षी ज्यावेळी प्रशांत म्हणतो मी करतो, त्यावेळी प्रशांतचं वय बनतं 38 म्हणजे 40. मग 40 नंतर प्रशांतला कोण हिरो म्हणून घेणार? आणि त्यानंतर लोक घेतील की नाही ही पण शंका आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की त्यानंतर त्या 10 वर्षाच्या काळामध्ये कितीतरी पोरो कॉम्पिटिटर तुमचे तयार झालेले असतात. तर मागून येणाऱ्या ज्या पिढ्या आहेत आपल्या त्या आपल्यापेक्षा फास्ट आहेत. त्या आपल्यापेक्षा स्पीडनं पुढे निघालेत, आपल्यापेक्षा गतीनं पुढे निघालेत, आपल्यापेक्षा जास्त फास्ट ग्रास्पिंग कॅपॅसिटी त्यांची आहे. तर ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. त्यामुळे तुम्हाला जर मग सिनेमात जायचं आहे ना, म्हणजे तुम्हाला जर मुंबईला जायचं आहे ना, तर डायरेक्ट मुंबईच्या गाडीत बसा ना. पुण्यावरून मुंबईला जाण्यासाठी नागपूरची गाडी पकडून नागपूरला जाऊन परत मुंबईला येण्यात काय अर्थ आहे? मग ती जी डायरेक्ट गाडी आहे ना, ती डायरेक्ट गाडी देण्याचा आम्ही आमच्या माध्यमातून प्रयत्न करतो. तुला सिनेमात जायचं आहे ना, तुला सिनेमा लाईनमध्ये करिअर करायचं आहे ना, तर सिनेमा लाईनमध्ये करिअर करण्यासाठी मग काही काही गोष्टी लागतात. पहिली गोष्ट की तुम्हाला असंच कोणी काम देत नाही. काम मिळतंय तुम्हाला, काम मिळत नाही असं नाहीये. आता आला तर तुम्हाला काम आहे. कुठे तर 15 जण उभे आहेत. बाळूमामांचा सीन सुरू आहे. बाळूमामा समोर बसलेत आणि 40 भक्त बाजूला बसलेत. ते 40 मध्ये तुम्ही आहे. आणि मग ते काय करते स्क्रीनशॉट काढते. स्क्रीनशॉट काढते असा त्या सिरियलच्या कुठेतरी त्या सीनचा त्या 40 जणांमध्ये हा बसलेला असतो. गंमत बघा आजकालच्या पोरांची. 40 जणांमध्ये हा बसलेला असतो असा हात धरून बाळूमामांना नमस्कार करत आणि तो स्क्रीनशॉट काढतो आणि त्या स्क्रीनशॉट लावतो कुठे माहितीये का स्टेटसला व्हॉट्सअपच्या फेसबुकला टाकतो स्टेटसला लावतो आणि तसा टाकत नाही लावताना त्याला बाण दाखवतो तो बघा मी तिथं आहे. ही अवस्था आहे आपली.
मग यासाठी तुम्ही जन्माला आलाय का? तुम्हाला बाण दाखवून जर लोकांना सांगावं लागत असेल मी तिथं आहे, तर आपल्या जगण्यात काही अर्थ नाही किंवा आपल्या त्या काम करण्याला काही अर्थ नाही. किंवा तुम्ही कुठेतरी वन डे टू डे करताय, एक डायलॉग दोन डायलॉग करताय, किती वर्ष तुम्ही करणार आहे ते? किती वर्ष करणार आहे? त्यातून तुम्ही तुमच्या कुटुंबाचं आर्थिक स्थैर्य करू शकता का? तुम्ही स्वतःच आर्थिक स्थैर्य करू शकला का? हे सगळ्यात महत्व. बारीक सारीक गोष्टी वास्तवतेवर या पहिल्यांदा. तुम्ही कोण आहे काय मला काही माहिती नाही, मला त्याच्याशी घेणं देणं पण. तुमचं तुम्ही वास्तवतेवर आला पाहिजे. मराठी पोरं, गोरगरीब कुटुंबातली पोरं लाखो रुपये अकॅडमीजला भरून फसतायत मार्केटमध्ये. तर ती फसली नाही पाहिजेत या माध्यमातून मी काम करतोय आणि त्या पोरांना वास्तवता समजली पाहिजे. गलेलट्ट पैसे भरले म्हणजे भरपूर लाखो रुपये अकॅडमीजला भरले म्हणजे आपण लई शहाणं आपल्याला सगळं येतं. ते असं अजिबात नसतं. त्यामुळे ते पहिल्यांदा सगळ्यांनी डोक्यातनं काढून टाकायचं. की बरेचसेच काही तर खूप पैसे भरले, 1,00,000 रुपये फीस भरली म्हणजे मी शहाणा झालो मला सगळं आलं आता. असं नसतंय. असं प्रत्येकानं केलं असतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही समजून घ्यायची आहे, की तुम्हाला काय करायचंय आणि कसं करायचंय. हे पहिल्यांदा तुम्हाला समजलं पाहिजे. म्हणून तुम्हाला म्हटलं ज्यात तुम्हाला जायचंय, जिकडे जायचंय ना, सिनेमात जायचं तर सिनेमाची परिभाषा समजली पाहिजे. नाटकाची परिभाषा वेगळी आहे, सिनेमाची परिभाषा वेगळी आहे. सिनेमा मांडण्याची पद्धत वेगळी आहे, नाटक मांडण्याची पद्धत वेगळी आहे मित्रांनो. तुम्ही एकांकिका करता आणि तुम्ही म्हणता मला घ्या सिनेमात बच्चन साहेबांसोबत. कसं होईल? नाही होणार ना. असं कसं होईल? तुम्हाला सिनेमा इज अ टोटल टेक्निकल पार्ट या. मला हे समजायला पाहिजे आता लहान नाही आपण. नाटकामध्ये किती टक्के टेक्निकल पार्ट असतो मित्रांनो? 10% ओनली. सिनेमामध्ये किती टक्के पार्ट असतो टेक्निकल? किती टक्के टेक्निकल पार्ट असतो? 100% टेक्निकल पार्ट असतो सिनेमामध्ये. स्क्रिप्ट रायटिंग सुद्धा टेक्निकल पद्धतीनंच लिहिलं जातं सिनेमाचं. टेक्निकल बाजू लक्षात घेऊनच स्क्रिप्ट लिहिलं जातं सिनेमाचं. ते थेरॉटिकल तुम्हाला वाटत असलं तरी सुद्धा त्यामध्ये टेक्निकल पार्ट इन्व्हॉल्व आहे हे पहिल्यांदा तुम्ही समजून घ्यायला. म्हणजे पिक्चर लिहिण्यापासून ते पिक्चर बनवणे, शूट करणे असेल, त्याचं पोस्ट प्रोडक्शन करणे असेल आणि ते पडद्यावरती लावणे असेल थिएटरमध्ये, इथपर्यंत प्रत्येक बाबतीमध्ये, प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये टेक्निकल गोष्टी इन्व्हॉल्व आहेत. तर ज्यावेळी थिएटरमध्ये लागतो त्यावेळी कशाच्या माध्यमातून लागतो? प्रोजेक्शनच्या माध्यमातून लागतो. प्रोजेक्टर इज टेक्निकल पार्ट. बनतोय सिनेमा, कॅमेरा टेक्निकल पार्ट, लाईट्स आहेत. तुमचा मेकअप सुद्धा कॅमेऱ्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यू करावा लागतो ना करताना तिकडे. उगाच धरलंय फासलंय कसं तरी असं नाही होत. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही समजून घेतल्या पाहिजेत. सिनेमा इज अ टोटल टेक्निकल पार्ट. त्यामुळे तुम्हाला या टेक्निकल गोष्टी ज्या असतात ह्या कोणीही तुम्हाला शिकवत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला जर सेटवरती त्या ताकदीनं उभा राहायचं आहे. आज मोठ्या समजा अशोक मामांच्या समोर तुम्हाला उभा राहायचं आहे सीन द्यायला. तुम्हाला घेतलं कोणीतरी उभा केलं. तुम्ही तिथं जर फापलला त्यांच्या समोर जर सीन करायला, तुम्हाला कळलंच नाही लाईट कुठून येते मी बघतोय कुठून बोलतोय कुठं. या गोष्टीमध्ये तुम्ही 100% डाऊन जाणार आणि तिथे तुम्हाला काम करायला त्रास होणार. दुसरी गोष्ट कदाचित तुम्हाला हाकललंही जाईल, कदाचित बाहेरही काढलं जाईल, अशाही गोष्टी घडतात. चालू ऑन सेट सुद्धा कलाकारांना हाकलून देण्याचे प्रकार होतात. तुम्हाला माहिती सुद्धा असेल. काही जण स्वतःही सोडून जातात मला जमत नाही म्हणून. असेही केसेस कित्येक इंडस्ट्रीमध्ये झालेले आहेत. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं आपण समजून घेतलं पाहिजे की सिनेमा हा टेक्निकल पार्ट आहे. त्याच्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये टेक्निकल गोष्टी इन्व्हॉल्व आहेत. म्हणून तुम्हाला जर सिनेमामध्ये करिअर करायचं तर सिनेमा शिकावाच लागेल. सिनेमा 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 तुमच्या डोक्यात असला पाहिजे. आता सिनेमा हा एक पार्ट झाला आणि सिनेमातून आता आपण अभिनयावरती येतो. त्यावेळी सिनेमॅटिक अभिनय जो म्हणतो आपण ज्याला, तो सिनेमॅटिक ड्रामामध्ये करतो तो ड्रामॅटिक अभिनय आमच्या भाषेत म्हणतो आम्ही त्याला. आणि सिनेमामध्ये करतो त्याला आम्ही सिनेमॅटिक ऍक्टिंग म्हणतो. सिनेमासाठी केली जाणार. तर सगळ्यात महत्वाचं ह्यामध्ये काय फरक आहे? यामध्ये किती बदल आहे? तर डेफिनेटली डिफरन्स आहे या दोन्हीमध्ये. ड्रामॅटिक आणि सिनेमामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. टोटल वेगळ्या गोष्टी आहेत. सिनेमाचा कॅनव्हास वेगळा आहे, नाटकाचा कॅनव्हास वेगळा आहे. नाटकात काम करण्याची पद्धत वेगळी आहे, सिनेमात काम करण्याची पद्धत वेगळी आहे. नाटकातला वावर वेगळा आहे, सिनेमातला वावर वेगळा आहे. नाटकाची चौकट वेगळी आहे, ज्याला मी कॅनव्हास म्हटलं. नाटकाची चौकट वेगळी आहे, सिनेमाची चौकट वेगळी आहे. पद्धती दोन्ही इंडस्ट्रीच्या वेगळ्या आहेत. नाटक ही पण एक इंडस्ट्री आहे आपल्या मराठीमध्ये आणि सिनेमा ही पण एक इंडस्ट्री आहे मराठी. तर ह्या दोन्ही इंडस्ट्रीमध्ये वावर, वागणं, चालणं, बोलणं सगळं वेगळं आहे. सगळ्यात महत्वाचं तुम्ही एखाद्याच्या घरला पाहुणे म्हणून जाणार असेल तर रीतभात आपल्याला तिथली समजून घ्यावी लागते. तसंच ज्या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही येणार आहात प्रशांत, ज्या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही पाय रोवू पाहताय, त्या इंडस्ट्रीची रीतभात, तिथल्या पद्धती, तिथलं वागणं, तिथलं चालणं, तिथलं बोलणं. फॉर एक्झाम्पल अशोक मामा तुमच्या समोर उभा आहेत आणि तुम्ही सिगरेट फुकत बसलाय त्यांच्यासमोर.
हे योग्य आहे की अयोग्य आहे? तुमचं जेवढं वय आहे त्या वयाच्या 5-10 पट सिनेमे त्या माणसाने केलेले असतात, किंवा 200 पट म्हणू आपण, इतके सिनेमे त्यांनी केलेले असतात. आपल्या वयापेक्षा जास्त अनुभव त्या माणसाचा असतो. म्हणजे आपण अशा माणसासमोर ऍटिट्यूड दाखवला म्हणजे आपण अतिशहाणे आणि आपल्याला जास्त काहीतरी येतं असा अर्थ त्याचा होत नाही. आपल्याबद्दल निगेटिव्ह वातावरण त्या माणसाच्या. त्यामुळे सिनियरिटी असेल ही जपलीच गेली पाहिजे. ह्या गोष्टी सगळ्यात महत्वाच्या. तुम्हाला 2% अभिनय कमी आला तरी चालेल, पण तुम्ही माणूस म्हणून इंडस्ट्रीमध्ये चांगले असला पाहिजे. सेटवरती ते तुमच्या वागण्यातून दिसलं पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं. अभिनय हा एक पार्ट आहे, तो आला पाहिजे. सिनेमॅटिक आहे, तुम्हाला सिनेमात जायचं आहे, सिनेमाची थेरी तुम्हाला समजली पाहिजे, समजलीच पाहिजे, तरच तुम्हाला घेतात. परंतु घेतल्यानंतर ती लोक काढू पण शकतात जर तुम्ही चुकीचे असाल तर. त्यामुळे आपल्याकडे ही जी इंडस्ट्री म्हणतो, फिल्म इंडस्ट्री, ही फक्त म्हणायलाच इंडस्ट्री आहे, पण ही ऑर्गनाइज इंडस्ट्री नाहीये. तुम्ही जावा बघू आणि सांगा मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये ऍक्टर आहे, मला लोन देत आहेत का? आणि तेच जाऊन तुम्ही सांगा मी एखाद्या टाटा इंडस्ट्रीमध्ये वर्कर आहे, मला लोन द्या, देतात की नाही? हा फरक आहे. त्यामुळे समजून घ्या. इथली रीत बात चाल ढाल हे पहिल्यांदा तुम्हाला समजावं लागेल आणि मग अभिनयाकडे यायचं. तर तेच वागणंच माहिती नाही, चालणंच माहिती नाही, बोलणंच माहिती नाही, कसाही तोऱ्यात बोलतोय, कसं हे का सांगतोय? जास्तीत जास्त जर ग्रामीण भागातली पोरं असतात ना, त्यांना बेसिकली या गोष्टी समजत नाहीत आपल्या. शहरी भागातले पोरं त्यांचा एक वेगळा ऍटिट्यूड असतो, पण ग्रामीण भागातली बिचारी आमची येतात आणि ती ना चाच पडतात. त्यांना बिचाऱ्यांना माहितीच नसतं ना. कुठेतरी एखाद्या शेतकऱ्याचं पोरग असतं, गरीब पोरग असतं, तिला माहिती, पण त्याची जिद्द असते, धडपडायचं असतं, काही काम करत असतं, येतंय तिथपर्यंत कसं तरी पोहोचतंय, पण त्याला माहिती नसतं. मग तो या गोष्टींमुळे बाजूला फेकला जातो बरेच वेळेला. ते फेकलं न जावं, सर्वसामान्य गरीब कुटुंबातील पोरालाही ही इंडस्ट्री आपलीशी वाटावी, या दृष्टिकोनातून काम करण्याचा मानस माझा आहे आणि त्या दृष्टिकोनातून गाईड करतो. बाकी काही नाहीये. सगळ्यात महत्वाची गोष्ट की ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजे. तर ज्यावेळी तुम्हाला ह्या गोष्टी समजत जाणार, त्यावेळी तुम्हाला चित्र विचित्र लोक इंडस्ट्रीमध्ये भेटत जाणार. जसा जसा तुमचा प्रवास वाढत जाईल मित्रांनो, तशी तशी तुम्हाला लोक जास्त भेटत जातील. बरीच लोक तुमच्या संपर्कात येत जातील. चित्र विचित्र पद्धतीची लोक तुमच्या संपर्कात येत जातील. त्या सगळ्यांच्या छाताडावर पाय देऊन आपल्याला पुढे जाण्याची धमक आपल्यामध्ये असली पाहिजे. संकटही येतील, अडचणी येतील, परंतु सगळ्यात महत्वाचं तुम्हाला गाईड करणारा एक मेंटॉर तुमच्या सोबत असणं खूप गरजेचं आहे. जो तुम्हाला सांगू शकतो कशा पद्धतीने काय करायचंय. पण सगळ्यात मोठं दुर्भाग्य असं आहे की आपल्या या लाईनमध्ये योग्य पद्धतीनं कोणीच कोणाला मोठं केलं जात नाही. या इंडस्ट्रीमध्ये आपल्या कोणी कोणाला मोठं करत नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. तुम्हाला स्वतःच मेहनत घेऊन स्वतः धडपडून पुढे जायचं असतं, तरच तुम्ही खऱ्या अर्थानं स्वतःच्या पायावरती तो उभं राहू शकता. तर यासाठी तुमच्या मागे एखादी कंपनी, एखादा प्रोडक्शन हाऊस किंवा एखादा व्यक्ती असा स्ट्रॉंग पाहिजे, ज्याला सगळं माहिती आहे आणि तो तुम्हाला योग्य गाईड करू शकतो, योग्य पद्धतीनं तुम्हाला सगळ्या गोष्टी तो अ, जाणून देऊ शकतो की बाबा हे असं असतं, हे असं असतं, हे असं कर, असं करू नको. त्या पद्धतीनं तुम्हाला सतत तुमच्यासोबत एक मेंटर असणं गरजेचं असतं, जर तुम्हाला करिअर म्हणून जायचं असेल तर. म्हणून मी सुरुवातीलाच सांगितलं, ज्याला करिअर म्हणून या लाईनकडे बघायचंय त्यानंच या वेबिनारमध्ये थांबा. तो अतिशहाणा असेल, ज्याला सगळ्यातलं सगळं कळतंय, त्याच्यासाठी हा वेबिनार नाही. हे मी सुरुवातीलाच क्लिअर केलेलं आहे. तर राहिली गोष्ट आता पुढे जाऊ. सगळ्यात महत्वाची गोष्ट की तुम्हाला इंडस्ट्री दिसते, सिनेमा इंडस्ट्री दिसते ना तुम्हाला. आपण काय म्हणतो, मल्याळम इंडस्ट्री आहे, कन्नड इंडस्ट्री आहे, मराठी इंडस्ट्री आहे, हिंदी इंडस्ट्री आहे. परंतु आपण आता फक्त मराठी इंडस्ट्री बद्दल बोलू. मराठी इंडस्ट्री आहे असं आपण म्हणतो. त्यावेळी तुम्हाला काय माहिती आहे किती इंडस्ट्री आहेत मराठीमध्ये? किती इंडस्ट्री आहेत मराठीमध्ये? आपल्याला माहितीच नसतं. आता तुम्ही मला सांगाल विदर्भातली इंडस्ट्री, मराठवाड्यातली इंडस्ट्री, अशी नसते इंडस्ट्री. त्याच्यातली इंडस्ट्री अशी नसते. ऑल ओव्हर महाराष्ट्राची एक इंडस्ट्री, ज्याला मराठी फिल्म इंडस्ट्री म्हटलं जातं. बरोबर ना? तर हे आपल्याला माहिती आहे, पण ह्याच्या आतली गोष्ट आता तुम्हाला माहिती नसते. कारण कसं असतं बघा, ज्यावेळी, म्हणून मगाशी मी तुम्हाला सांगितलं, आपल्या डोक्यातनं एक सतत प्रश्न येतो. तीच लोक का हिरो म्हणून दिसतात? तीच लोक का सपोर्टेड आर्टिस्ट म्हणून दिसतात? तीच लोक सेकंड लीड मध्ये का दिसतात? ही सिरियल संपली की त्याची दुसरी सिरियल सुरू होते. सिरियल संपली की त्याचीच तिसरी सिरियल सुरू होते. दुसरे हिरो हिरोईन मेलेत का? दुसरी पोरं मेली का सगळी? सिनेमात पण तेच आहे. तेच तेच लोक का दिसतात? त्यांचं सक्सेस ऑफ सिक्रेट काय आहे माहिती आहे का आपल्याला? आणि हे कोण कोणाला सांगत नाही. हे समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला ते एज्युकेशन महत्वाचं.
इंजिनियर जर व्हायचं असेल, साधी गोष्ट तुम्हाला सांगतो, इंजिनियर व्हायचं असेल तर साधारणतः आपल्याला 4 वर्ष शिकावं लागतंय. 4 वर्षात पास झाला तर पायडी न पडता. नाहीतर तो 5, 6, 7, 8 वर्ष सुद्धा केलेले बघितलेत पोरं. तर तुम्ही 4 ते 5 वर्ष इंजिनिअरिंग करणार किंवा मेडिकल करणार. 12वीला वगैरे काय असेल तुमच्या 10वी-12वीला झोप मोडून तुम्ही अभ्यास करून करून मेरिटमध्ये येऊन तिथपर्यंत जाणार तुम्ही, आणि त्यानंतर तुम्ही 4-5 वर्ष ते शिकणार. ते इतकं हार्डवर्क करून त्यानंतर तुम्ही कुठेतरी कंपनीमध्ये जॉईन होणार आणि तुम्हाला पगार असणार स्टार्टिंगला फ्रेशर म्हणून 10,000, 15,000, 12,000, 7,000 रुपयेवर मेकॅनिकल इंजिनियर आज मिळतात. मला पटत नसले माझ्याकडे आम्ही दाखवतो विथ प्रॅक्टिकल. ही अवस्था आहे आज इंजिनियर लोकांची. मग 10,000 रुपयासाठी ही अवस्था होत असेल, 5 वर्ष गाठली त्यानं, इतकं प्रचंड मेहनत घेतली त्यानं, इतका शिकला तो 5 वर्ष त्या कॉलेजमध्ये दिवस रात्र एक करून, आणि फायनली त्याला 10,000 रुपयाचा आउटपुट मिळाला 5 ते 6-7 वर्षाने. आपण काय म्हणतो की मी आत्ता ऑडिशनला जाणार आहे, मला सिलेक्ट करा, मला 5,000 पकडे द्या. साधा स्वतःला प्रश्न विचारायचा, आरशासमोर उभं राहायचं, मला सिनेमा अभिनयातलं किती आणि काय येतं, आणि माझी सिनेमा अभिनयामध्ये आता जात असताना डायरेक्ट काम करण्याची लायकी आहे का. स्वतःला प्रश्न विचारा. प्रश्न विचारला ना स्वतःला की त्याची उत्तर मिळायला सुरू होतात, मग प्रगती सुरू होते. माणसाची प्रगती त्यावेळी सुरू होते ज्यावेळी आपण आरशासमोर उभा राहून प्रश्न विचारतो आणि त्याची उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो. स्वतःलाच विचारायचं. मग तुम्हाला समजेल की आपल्यामध्ये काय कमतरता आहे काय नाही. आणि सगळं एवढं करून तो इंजिनियर बिचार 10,000 रुपयावर राखतोय आणि आपल्याला काही शिकायचं नाही. एक सिनेमात तुम्ही येता आणि काय म्हणता ऑडिशनला की मला हिरो म्हणून घ्या, मला हिरोईन म्हणून घ्या, आणि मला सगळं येतंय, मला सगळ्यातलं सगळं. माझ्याकडे एक जण ऑडिशनला मध्यंतरी आला, मला म्हटलं सर 45 सिरियल केलेत. मी प्रत्येक मीटिंग मध्ये उदाहरण सांगतोय, 45 सिरियल केलेत म्हटलं मी सर. 12 सिनेमे केलेत, 13 वेब सिरीज असं काहीतरी त्यानं सांगितलं, 13 की 18 वेब सिरीज केले, 12 सिनेमे केले. मी म्हटलं तुला हे सांगावं लागतं ना, हे तुझं दुर्दैव आहे. तू जर एवढं काम केलंस तर तू आल्यानंतर मी तुला ओळखायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची, हे एवढं तू जर केलंयस तर साधा प्रश्न आहे माझा, मेरा खाली एक ही सवाल है आपसे, आपने कितना कमाया. तू एवढं काम केलंय म्हणून मला जर सांगतोस, तू आर्थिक स्थैर्य किती दिलंस तुझ्या कुटुंबाला. तर ह्यानं काय केलेलं असतं त्या 40 जणांच्या मॉब मध्ये, बाळूमामांचा भक्त 15 एपिसोड मध्ये, कुठल्या तर दुसऱ्या एखाद्या सिरियल मध्ये हॉस्पिटलमध्ये 15 नर्स मध्ये एखादी नर्स असते. अशी कामं करत करत ही त्या बायोडाटामध्ये लिहितात की आम्ही 12 सिरियल केल्या, 15 सिरियल केल्या, परंतु ओळखत कुत्र देखील नाही. ह्याच्या गलीतली लोक याला ओळखत नाही, ह्याच्या घरातली लोक सुद्धा ओळखत नाहीत. घरातल्या लोकांना याला सांगावं लागतंय की आता माझी सिरियल बघा, मी तिथं दिसतोय बघा, ते मागं ती एसटी गेली ना, त्या एसटीत हिरो हिरोईन बसले ना, ते मागच्या 6व्या बेंचवर मी बसलोय बघा. ही अवस्था आपली आहे. हे सांगावं लागणं म्हणजे दुर्दैव आहे. आणि म्हणून माझा साधा प्रश्न असतो, इतकं जर तुम्ही केलंय बाबांनो, तर तुला ऑडिशनला यायची गरज काय पडली मग शोधत शोधत. सर तुमचा आवाज नाही येते. आता येतोय? हॅलो हॅलो, आला? हा येतो सर. हा, आता येतोय ना? हा सर येतो. हा येतो सर, येतो. ते कधी कधी डिस्कनेक्ट होत आहे. हॅलो, आला सर, आला, येतोय आता. येतोय ना आता? येतोय सर, येतोय. हो सर, हो येतोय. हो. ठीक आहे. तर माझा साधा प्रश्न होता की जर तुम्ही एवढं काम केलंय म्हणता, तर तुम्ही कमवलं किती या इंडस्ट्रीमध्ये, हे सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य देऊ शकला का? एवढं काम करून तू एखादी स्वतःसाठी 2 व्हीलर मेंटेन करू शकलास का? एवढं सगळं काम करून तू तुझ्या बायकोला 1-2 तोळ्याचा दागिना करू शकलास का? तू तुझ्या पोराची फी भरू शकलास का? एखादा नवीन बंगला बांधू शकलास का? मग तुझा उपयोग काय? मग आम्ही तुझ्यापेक्षा सक्सेस आहे, कारण आम्ही एक सिनेमा करून आम्ही जर बंगला बांधत असेल, फ्लॅट घेत असेल, तर तुझ्यापेक्षा आमचा एक सिनेमा केलेला माणूस सक्सेस आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की तुमचं सक्सेस फायनली बोलतं ते तुमचं सक्सेस बोलतं. तुम्ही कुठेतरी 50 जणांच्या मॉब मध्ये तुम्ही जर आणि ज्याने जर ठरवलंच असेल आयुष्यभर मला फक्त ज्युनियर आर्टिस्ट म्हणूनच काम करायचं आहे, मला फक्त ते मॉब आर्टिस्ट म्हणूनच काम करायचं आहे, किंवा मला फक्त वन डे टुडे म्हणूनच काम करायचं आहे,
तर त्यांना सांगण्यात आणि बोलण्यात काही अर्थ नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, सिरियल बंद पडल्यानंतर एक वर्षभरानं त्या हिरो हिरोईनला लोक ओळखत नाहीत. तुमचे 1-2 दिवसाची कामं कुठे लक्षात ठेवणार आहे कोण, आणि कुठे तुम्हाला त्यातून ओळख तयार होणार आहे. म्हणून तुम्ही मेहनत घेतली पाहिजे पहिल्यांदा सिनेमासाठी. आणि जर तुम्हाला सिनेमात यायचं आहे तर सिनेमाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं जर तुम्ही विचार करत असाल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट की तुम्ही चांगल्या लेवलवरती सिनेमॅटिक अभिनयासाठी तयार झाला. आणि म्हणून तुम्हाला म्हटलं की आपण म्हणतो मराठी फिल्म इंडस्ट्री, पण आतल्या गोष्टी तुम्हाला नवीन पोरांना माहिती नसतात. आता या मीटिंगमध्ये जितकी 30-40 लोक जी काही कनेक्ट आहेत ना, यातली 10 जण अशी असतील की बाहेरून अकॅडमी करून आलेले असतील, ज्यांनी 60,000, 70,000, 1,00,000 रुपये भरलेत आणि घालवून बसलेत, फसलेत, ओरडतायत, रडतायत वर्ष की आम्हाला काम दिलं जात नाही. कोण काम देणार आहे तुम्हाला आणि का द्यायचं, हा पण मोठा प्रश्न राहतो इंडस्ट्रीमध्ये. सगळ्यात महत्वाचं इंडस्ट्रीमध्ये पहिली गोष्ट येते की मग ज्यांच्याकडे तू ₹1,00,000 भरले त्याच्याकडे जाऊन पहिलं काम माग. मग आमच्याकडे हे इंडस्ट्रीचे नवीन नवीन व्हॅल्युएशन तयार, म्हणजे एक सर्कल तयार झाले. आता दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणता मराठी फिल्म इंडस्ट्री एक फिल्म इंडस्ट्री, बॉलिवूड फिल्म इंडस्ट्री एक फिल्म इंडस्ट्री, परंतु मराठीचा विचार करताना तुम्हाला माहिती आहे मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये परत 2 इंडस्ट्री आहेत. एक इंडस्ट्री आहे, मी नेहमी सांगतो, जी 90% आहे, आणि एक इंडस्ट्री आहे ती नेहमी सांगतो मी 10% आहे. 90% कोणती आहे? 90% ती लोक आहेत की तुम्हाला मगाशी सांगितलं मी 45 सिरियल केल्या, 42 पिक्चर केले, 40 अमकं केलं, तमकं केलं, त्यांना ओळखत कुत्र देखील नाही. फप होतं यांना उभा केलं की. दुसरी गोष्ट, 10% लोक जी आहेत ती लोक रिपीट तुम्हाला जी दिसतात ना सतत सतत सिरियलमध्ये, सिनेमांमध्ये, ती 10% लोक आहेत ज्यांनी पैसा कमवला, जी सक्सेस आहेत, आणि तुम्हाला जायचं ह्या 10%मध्ये. आता प्रश्न तुमचा आहे, तुम्हाला 10% जायचं की तुम्हाला 90% जायचं? प्रश्न तुमचा, इंडिपेंडंट प्रश्न आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही ठरवायचं आहे तुम्हाला जायचं कुठं आहे. पण ही 10% लोक आहेत ना, ही सक्सेस इंडस्ट्री आहे, ही इंडस्ट्री आहे. ही 90% ह्या 10% वाल्यांच्या नावानं नेहमी बोंबलत असतात, आणि जास्त ज्यांची संख्या असते ना बोंबलणाऱ्यांचा, त्यांचा आवाज जास्त येतो. म्हणून सगळीकडं तुम्हाला आवाज ऐकायला मिळत असेल की फिल्म इंडस्ट्री खराब आहे, फिल्म इंडस्ट्री खराब आहे. फिल्म इंडस्ट्री खराब नाही, हे पहिल्यांदा डोक्यात घ्या. फिल्म हा बिझनेस डोक्याने करायचा आहे, हृदयाने करायचा बिझनेस नाही. इकडे बिझनेस म्हणून बघा, जॉब म्हणून बघा, नोकरी म्हणून बघा, इन्कमचं साधन म्हणून बघा, पैसे कमवण्यासाठी म्हणून या लाईनमध्ये या, हे पहिल्यांदा समजून घ्या तुम्ही. बस टाइमपास करण्यासाठी म्हणून या लाईनकडे तुम्ही बघू नका. तसं बघायचं असेल तर बाळांनो, तुम्ही स्वतःचा वेळ, आईवडिलांचा वेळ, आईवडिलांचा पैसा तुम्ही जर कमवत असाल तर तुमचा पैसा, हे सगळं वाया घालवण्याच्या मार्गावरती तुम्ही आहात. तुम्ही सिरियस असाल, सिरियसली करायचं असेल तर सिनेमा लाईन तुमच्यासाठी सगळ्यात जास्त पैसा, पॉलिटिक्स नंतर सगळ्यात जास्त पैसा सिनेमा लाईन मध्ये. म्हणून प्रत्येकाला या लाईन मध्ये यायचं. ही लाईन अशी लाईन आहे, फक्त पैसा नाही देत तुम्हाला, पैशासोबत फेम देते. फेम म्हणजे प्रसिद्धी देते तुम्हाला, आणि प्रसिद्धी ही पैशानं विकत नाही घेऊ शकत, तुम्ही लक्षात घ्या. आणि चांगली प्रसिद्धी देते, हे सगळ्यात महत्वाचं आहे. सिनेमा जर तुम्ही समजा एखादा, इकडे आता कोणतरी आमचा प्रशांत बसलाय असं समजू समोर, प्रशांत मला दिसतोय म्हणून, प्रशांत समजा एखाद्या सिनेमामध्ये, आता प्रशांत लॉन्च झाला आणि प्रशांत चमकला, म्हणजे आपल्या सैराट सारखं समजा आर्ची परशाचा चमकला, तर स्टार झाला ना प्रशांत. तर ते स्टारडम तू पैसे देऊन नाही विकत घेऊ शकत, हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यामुळे प्रसिद्धी आणि पैसा या दोन्ही माध्यमांनी एकवटलेलं माध्यम म्हणजे सिनेमा लाईन आहे. त्यामुळे तुम्हाला प्रसिद्धी आणि पैसा एका ठिकाणी मिळवायचा असेल, सिनेमा लाईन ही सगळ्यात बेस्ट लाईन आहे. आणि दुसरी गोष्ट, कोणी ऐरे गैरे तुम्हाला काही सांगत असेल सिनेमा लाईन खराब आहे, अमकाय डमकाय दमकाय, त्याच्या कानाखाली चपरा खाना तुम्ही पहिल्यांदा. कारण का, त्याचं कारण सांगतो तुम्हाला. जर ही लाईन खराब असती तर आदरणीय महेश मांजरेकर सर या लाईन मध्ये नसते, आदरणीय सचिन खेडेकर सर या लाईन मध्ये नसते, आदरणीय नाना पाटेकर सर या लाईन मध्ये नसते, भरत जाधव सर नसते, अंकुश चौधरी सर नसते, अशी मोठी दिग्गज लोक, अमिताभ बच्चन साहेबांसारखी लोक या लाईन मध्ये नसती. लाईन निश्चित चांगली आहे, फक्त तुम्हाला या 10% जावं लागेल. रस्ता चुकतोय आपण जाऊन चुकीच्या डोहात उडी मारतोय ना, आपण म्हणतोय अरे गाळात उरतून बसतो. पहिल्यांदा अंदाज घ्या, माहिती घ्या, तो डोह किती खोल आहे, उडी मारली तर चालेल का, पोहण्यासारखं आहे का, आपल्याला माहितीच नाही. आपण लोक चुकीचं करतोय, चुकीच्या लोकांसोबत स्ट्रगल करतोय, चुकीच्या लोकांमध्ये राहतोय, चुकीच्या लोकांसोबत अभ्यास करतोय, तर अभ्यासच चुकीचाच होणार आहे तुमचा. तुम्ही हुशार विद्यार्थ्यांसोबत राहिला, तुम्ही ऑटोमॅटिकली चांगल्या मार्काने पास होणार आहे. आणि तुम्ही टवाळखोर पोरांसोबत राहिला, ऑटोमॅटिकली तुम्ही टवाळखोरच बनणार आहे. हे आपल्या आईवडिलांनी सांगितलंय, मी नाही. ही आपल्या प्रत्येकाच्या आईवडिलांची फिलॉसॉफी आहे. आणि बाप सांगतो ना ते खरं असतं, आणि म्हणून तो बाप असतो, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणून आईवडिलांचा रिस्पेक्ट करणं फार गरजेचं आहे, पहिल्यांदा लक्षात घ्या. हे समजलं पाहिजे आपल्याला, एक कलाकार या नात्यानं.
म्हणून आपण जाणून घेतलं पाहिजे की कोणती गोष्ट कशा पद्धतीनं करायची. राईट वेनं ज्यावेळी तुम्ही स्ट्रगल करणार आहे. बरीच जण माझ्याकडे येतात, सर 6 महिने मुंबईत राहिलो आणि मुंबईत राहिलो वडापाव खाऊन सुद्धा सर दिवस काढले. पण तू काही उपकार नाही केलेस. तुला कुणी सांगितलं होतं वडापाव खाऊन दिवस काढायला? तुला कुणी सांगितलं होतं वडापाव दिवस काढायला? नाही म्हणतो सर मला ते जमलंच नाही का. मग माझा दुसरा प्रश्न असतो, तू काय शिकलास या लाईन मध्ये येण्याआधी? या लाईनचं काय शिकलं? डॉक्टर होण्यासाठी तुला कोर्स करावा लागेल ना काहीतरी डॉक्टरचा. डॉक्टर होण्यासाठी डॉक्टरेटचं काहीतरी शिकावं लागेल ना बाबा. तर म्हणतो काय नाही, मला वाटलं ते आमच्या शेजारचं बंड्या होतं जात होतं ते शूटिंग मध्ये, त्याला काम मिळालं, मीही आलो. म्हणलं चल. हा मूर्खपणा आहे. याला रॉंग वे स्ट्रगल म्हणतात. ते चुकीच्या पद्धतीनं स्ट्रगल करणं म्हणतात. मग तू वडापाव दिवस काढलास का नागडा राहून दिवस काढलास याच्याशी कुणाला काही घेणं देणं नाही. मी फ्रँकली क्लिअर कट बोलतो तुम्हाला. काही घेणं देणं नाही कुणाला मुंबईमध्ये. मुंबईमध्ये तुम्ही या राहा, कुणाला काही देणं घेणं नाही. तू उपवाशी झोपतोयस का वडापाव खातोय? मुळात आपली चूक अशी आहे की आपण त्याचं नॉलेजच न घेता त्या लाईनचं, आपण त्याची माहितीच न घेता, अभ्यास न करता आपण डायरेक्ट जाऊन तिथे प्रयत्न करतो की मला जॉब लागेल. आपण ती परीक्षाच पास झालेलो नाही आणि आपण जाऊन म्हणतो की मला घ्या तिथे जॉबला. कसं घेतील हो? कसं घेतील? मला पीएसआय व्हायचंय, पीएसआयची परीक्षा क्रॅक करावी लागेल ना बाबा. का डायरेक्ट पोलीस स्टेशन मध्ये जाऊन त्या खुर्चीवर बसू शकतोस तू? शक्यच नाही ना. त्यासाठी आणि आत्ताची फिल्म इंडस्ट्री, पहिल्यांदा बारकाईने लक्ष द्या. आत्ताची फिल्म इंडस्ट्रीची तुलना तुम्ही मागच्या 10 वर्षाच्या फिल्म इंडस्ट्री करू शकत नाही. 10 वर्ष सोडा, कोरोना पर्यंतची फिल्म इंडस्ट्री आणि कोरोना नंतरची फिल्म इंडस्ट्री यात जमीन आसमानचा फरक तयार झाला. आणि आता नवीन मागून येणारी जी पिढी आहे ती प्रचंड हुशार पिढी आहे, प्रचंड स्ट्रॉंग आहे पिढी. पण सगळ्यात महत्वाचं आपली आत्ताची जी पोरं स्ट्रगल करतायत किंवा मागून येणाऱ्या पिढीपेक्षा पुढची पिढी जी आत्ता आहे ती खरोखर शारीरिकदृष्ट्या स्ट्रॉंग आहे, मजबूत आहे मानसिकदृष्ट्या. कारण खेळ कुदलेली पोरं आहेत सगळी. त्यामुळे तुम्ही चांगल्या पद्धतीनं स्ट्रॉंग उभा राहू शकता. आता दुसरी गोष्ट, या लाईनमध्ये मग ह्या गोष्टी लागतात. अजून काही काही गोष्टी लागतील तुम्हाला. समजा इकडे कोणाला तरी हिरो व्हायचं आहे असं समजू. इकडे असद नावाचा एक कोणतरी मुलगा मला दिसतोय असं समजू. ओके, समजा असदला हिरो व्हायचं आहे. तर असदला जर हिरो व्हायचं असेल तर असदचा शेजारी म्हणेल का असं तुला की ही फेअर अँड लवली घे असद आणि रोज लावत जा बाबा गोरा होतो, किंवा हे बाबा 1 किलो बेसनचं पीठ माझ्याकडून घे आणि रोज तू बेसन लाव बरं का, तू गोरा हो, मला आनंद आहे तू हिरो झाल्यानंतर, किंवा आता मी जिमचे पैसे तुझे भरतो, तू जिमला जा. असं कधीही कोणीही तुम्हाला म्हणणार नाही. येऊन तो कदाचित घरचे सुद्धा म्हणणार नाहीत. हे पहिल्यांदा समजून घ्या. आपण समजून घेतलं पाहिजे, वास्तवता समजली पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय, असदला जर हिरो व्हायचं आहे तर असदला स्वतःवरती इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. असदला स्वतःच्या चेहऱ्यावर मेहनत घ्यावी लागेल. असदला स्वतःच्या तब्येतीवरती मेहनत घ्यावी लागेल. असदला स्वतःच्या केसांवरती, हेअरस्टाईलवरती मेहनत घ्यावी लागेल. असदला स्वतःच्या डोळ्यांवरती, फिगरवरती मेहनत घ्यावी लागेल. कोणी येऊन म्हणणार नाही असद एक 50,000 हे घे आणि तू तुझी तब्येत चांगली बनव आणि तू हिरो. उलट तू होत असशील ना तर तुझे पाय खेचले जातील, पण सपोर्ट करणार नाही कोण. ही मानसिकता आहे आपल्या लोकांची. त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट की तुम्हाला स्वतःवरती प्री इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. जसं इंजिनियर होण्यासाठी त्या एखाद्या XYZ पोरानं केलेली असते 5 वर्ष स्वतःवरती प्री इन्व्हेस्टमेंट, ती तुम्हाला स्वतःवरती करावी लागेल. त्याचं एज्युकेशन काय घ्यायचं तर घ्यावं लागेल. त्यासाठी पुस्तक वाचायचे, वाचावी लागतील, विकत घ्यायचे, विकत घ्यावी लागतील, फेअर अँड लवली आणायची, आणावी लागेल. उदाहरणार्थ फेअर अँड लवली सांगतो मी, काही त्यांची जाहिरात करत नाहीये, लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला छान दिसायचं आहे, तुम्हाला छान राहायचं आहे, तुम्हाला छान प्रेझेंट व्हायचं आहे. तुम्ही ऑडिशनला जाणार आहे एखाद्या टेलिव्हिजनच्या ऑफिसमध्ये, टीव्हीच्या ऑफिसमध्ये, तिथे कसं जाणार आहे तुम्ही, जाणार कसं आहे, प्रेझेंट कसं होणार, तुमचं काय प्रेझेंटेशन आहे, तुमचे कपडे काय, इथून सगळं जज केलं जातं. इथून सगळं जज केलं जातं. जाताना बोलताय कसं, चालताय कसं, उभा कसं राहताय तिथे कॅमेऱ्यासमोर, इथपर्यंतच्या सगळ्या गोष्टी. मग तुम्हाला हे कोण फुकट शिकवणार आहे मला सांगा. आणि त्यांना का शिकवावं फुकट? कारण हे सगळं स्किल्स शिकण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी एखाद्या XYZ व्यक्तीनं कितीतरी वर्ष घातलेले असतात, कितीतरी वेळ घातलेला असतो, कितीतरी अपमान सहन केलेले असतात. त्यातून ती व्यक्ती शिकलेली असते. त्याने तुम्हाला फुकट का शिकवावं, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो. त्यामुळे कोणी कोणाला या जगात फुकट शिकवत नाही, कोणालाच काही फुकट मिळत नाही, आम्हालाही काही फुकट मिळत. पण हा वेबिनार हा फक्त तुमच्या डोक्यातली जळमट जी असतात ती काढण्यासाठीचा वेबिनार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट क्लिअर करून घ्या. म्हणून मी तुम्हाला म्हटलं, आणि म्हणून आजकाल मार्केटमध्ये ना अशा काही अकॅडमीज, कित्येक अकॅडमीज आहेत जे लाखो रुपये फीस घेत आहेत, परंतु कुठेही तुम्हाला कामाचं वचन दिलं जात नाही, काम तुम्हाला प्रोव्हाइड केलं जात नाही, काम तुम्हाला सांगितलं जात नाही, आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सिनेमॅटिक हे शिकवलंच जात नाही. आता सिनेमा ही साधी गोष्ट आहे. मला कुणी तुमच्यातल्या जाणकार व्यक्तीने सांगा, 4 भिंतीत बसून सिनेमा शिकू शकतो का? सिनेमा 4 भिंतीतला विषय आहे का? सिनेमा हा टोटल टेक्निकल पार्ट आहे. म्हणून पहिल्याच वाक्यात मी सुरुवातीला सांगितलं तर सिनेमा हा ऑन लोकेशन वर्कआउट होणारा पार्ट आहे.
तुम्हाला ऑन लोकेशनवर नेऊन तुम्हाला ते शिकवावं लागेल, तुम्हाला ते दाखवावं लागेल, तुम्हाला ते समजून घ्यावं लागेल, तर तुम्हाला ते जमणार आहे. कॅमेऱ्यासोबत, ते पण कुठल्या लग्नाच्या कॅमेऱ्यासोबत नव्हे, उगाच आणलाय 5D कॅमेरा आणि तुम्हाला सिनेमा शिकवतोय. असा सिनेमा नसतो शिकायचा, असं नसतं शिकत सिनेमा. सिनेमा शिकायला सिनेमाचा कॅमेरा पाहिजे, सिनेमा शिकायला सिनेमाच्या गोष्टी पाहिजेत, त्यावेळी तुम्ही सिनेमा शिकणार आहे ना. ह्या गोष्टी तुम्ही समजून घेतल्या पाहिजेत. तोपर्यंत तुम्हाला बाळांनो ते बेसिक तुमच्यातल्या ज्या गोष्टी आहेत त्या क्लिअर होणार नाहीत. आणि म्हणून तुम्हाला म्हटलं की तुमची स्वतःवरती पहिल्यांदा प्री इन्व्हेस्टमेंट करण्याची तयारी पाहिजे. त्या लोकांचं हे फील्ड आहे. समजून घ्या गोष्टी. आणि सगळ्यात महत्वाचं अभिनयाच्या बाबतीत येणार आहे आपण सगळ्यात गोष्ट की सिनेमॅटिक ड्रामॅटिक ज्यावेळी मी तुम्हाला सांगितलं, मग सिनेमॅटिक ड्रामॅटिक मध्ये काय नेमका फरक आहे, काय फरक काय आहे, काय फरक आहे सिनेमॅटिक ड्रामॅटिक मध्ये? फरक आहे, निश्चित फरक आहे. मी मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं सिनेमाचा कॅनव्हास वेगळा आहे आणि नाटकाचा कॅनव्हास वेगळा आहे. म्हणून तुम्हाला जर नाटकात जायचं असेल तर तुम्ही नाटकाचाच अभ्यास करा, उगाच सिनेमावर वेळ घालवू नका. आणि सिनेमात जायचं असेल, टीव्ही मध्ये जायचं असेल, सिरियल मध्ये जायचं असेल किंवा कॅमेऱ्यासमोर पडद्यावर यायचं असेल, असं म्हणू आपण साध्या भाषेत, पडद्यावर यायचं असेल तर तुम्हाला पडद्याचा म्हणजे सिनेमाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, हा अभ्यास कशा पद्धतीने केला जातो, तर हा टोटली प्रॅक्टिकल अभ्यास आहे. ते तुम्हाला सगळ्यात महत्वाचं त्या वर्कशॉपमध्ये तुम्हाला कंटिन्यू कॅमेऱ्या सोबतच तुमची प्रॅक्टिकल झाली पाहिजे. आता बरेच वेळेला काय होतंय बघा, बरेच जण यात अशी लोक असतात, म्हणजे खूप जण आता मला कॉल मेसेज येतात ना, बरेच असे कित्येक रडतायत पोरं फसल्यानंतर. पोरांचं असं मत आहे की सर आम्ही, पहिला प्रश्न असतो की मग 10-15 दिवसात सिनेमा शिकता येतो का? तर डेफिनेटली शिकता येतो, 100% शिकता येतो. कसा शिकता येतो? तुम्ही त्याला तेवढी साधना म्हणून स्वीकारावं लागतं, साधना म्हणून स्वीकारावं लागतं. तुम्ही कॅल्क्युलेशन कसं करता, एखादी XYZ समजा प्रशांत आपण अकॅडमी लावली, एखादी अकॅडमी आपण 6 महिन्यासाठी लावली किंवा 10 महिन्यांसाठी लावली आपण समजू, तर साधारणतः तुमचा संडे क्लास असतो, बरोबर? प्रत्येक रविवारी तुमचा क्लास होणार. एक दिवस तुम्ही क्लासला जाणार 2 तासासाठी, म्हणजे आठवड्याचे रविवार 4, म्हणजे महिन्याचे 4 रविवार आणि 2-2 तास, 4 गुणिले 2 म्हणजे 8 तास शिकता तुम्ही महिन्यात. म्हणजे 8च तास तुम्ही महिन्यात शिकता. रविवारी क्लासला जाता म्हणजे 6 दिवस तुम्ही घरी असता, तुमच्या कामात असता, तुमच्या शेड्यूल मध्ये असता, तुम्ही विसरून जाता. म्हणजे महिन्यात 8च दिवस तुम्ही शिकता, 10 महिन्यात 80 तास तुम्ही शिकता. महिन्यात 8च तास तुम्ही शिकता, 10 महिन्यात तुम्ही 80 तास शिकता. इकडे आपल्या इकडे रेसिडेन्शियल ज्यावेळी बॅच होते, माझ्याकडे तर रेसिडेन्शियल बॅच केलेली काही पोरं मला वाटते जॉईन आहे, 15-15 तासाचा वर्कआउट असतो, 15-15 16-16 तास पोरं वर्कआउट करतात. किमान रेसिडेन्शियल बॅचचा वर्कआउट असतो 15 तासाचा, डे बॅचचा वर्कआउट असतो माझा 12 तासाचा. तर 12 तासाच्या वर्कआउटनं 10 दिवसामध्ये 120 तासाचा वर्कआउट होतो, 15 तासाच्या वर्कआउटने 150 तासाचा वर्कआउट होतो. 1 वर्षाचा टोटल पोर्शन आपण कव्हर अप केला जातो त्याच्यामध्ये. म्हणजे ज्या पद्धतीनं 10वी-12वीच्या मुलांचा क्रॅश कोर्स असतो, ज्या पद्धतीनं एखादा सायन्सचा किंवा मॅथ्सचा पोर्शन टोटल शिकवला जातो तुम्हाला, ज्या पद्धतीने 1 वर्षामध्ये, त्या पद्धतीनंच या 10 ते 15 दिवसांमध्ये तुम्हाला पूर्ण सिनेमाचा पोर्शन कव्हर अप केला जातो. इंग्लंड फिल्म स्कूलच्या धर्तीवरती मराठीत सुरू झालेला पॅटर्न आहे, मध्ये काही जादू नाहीये. कसं करतो तर हे पूर्ण प्रॅक्टिकल नॉलेज आहे आणि हे विदाऊट कॅमेरा तुम्हाला शिकताच येत नाही, सिनेमा तुम्ही शिकू शकत नाही. कारण जोपर्यंत तुम्ही कॅमेऱ्या समोर तुम्हाला तुमच्या गोष्टी कळणार नाहीत, तोपर्यंत तुम्हाला तुमच्यातल्या चुका, तुमच्यातले प्लस पॉईंट, या दोन्ही गोष्टी तुम्हाला समजणार. ही सत्य आपल्याला समजलं पाहिजे, आपण समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे बेसिक हे स्ट्रक्चर तुमच्या लक्षात आलं पाहिजे, त्या दृष्टीने तुम्ही वर्कआउट केला पाहिजे. ज्यांना करिअर म्हणून या लाईनमध्ये यायचं आहे, ज्यांना करिअर म्हणून या लाईनमध्ये पुढे जायचं आहे, त्या लोकांनी निश्चित पद्धतीनं ह्या गोष्टी बारकाईनं समजून घ्या, तरच तुम्हाला बाळांनो सगळ्यात महत्वाचं येत्या काळामध्ये या लाईनमध्ये तुम्ही पुढे जाऊ शकता आणि पैसे कमवू शकता. तर तुम्हाला पैसे कमवण्यासाठी यायचं नसेल तर तुम्हाला जास्त काय म्हणजे ऐकण्याची, कोणाचा तरी माईक चालू आहे, असत माईक बंद करा, असत माईक बंद करा, असत माईक बंद करा, माईक चालू आहे तुमचा, डिस्टर्बन्स. किशोर सर माईक बंद करा तुमचा. अरे माईक बंद करा, किशोर सर माईक बंद करा, माईक बंद करा, माईक.
इकडे कोणतरी आहे, माईक चालू आहे. किशोर माईक बंद करा. हा. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्यावेळी मी क्वेश्चन आन्सरिंग करणार आहे त्यावेळी माईक चालू करा. आता माईक कोणीही चालू करू नका, अन्यथा मी त्या व्यक्तीला लेफ्ट करेन. माझं सेशन कंप्लीट होऊ दे. बोलायला संधी देतो त्यावेळी त्यांनी बोला. ते बोला म्हणजे काय, इथं चर्चासत्र राबवलेलं नाही आपण, डेमो सेशन आहे. त्या गोष्टी समजून घ्या. त्यामुळे माईक बंद करा, बाकीच्या लोकांना आपल्यामुळे त्रास नको. आणि ज्याला झोप आली असेल त्यांनी जाऊन झोपा, काही अडचण नाही. त्याला म्हणून पहिल्यांदाच क्लिअर केलं, ज्याला करिअर करायचं त्यानं इथं बसा, कारण बैठक जोपर्यंत तुम्हाला समजणार नाही तोपर्यंत तुम्हाला सिनेमा समज, हे समजून घ्या. सिनेमाची डिपार्टमेंटच माहिती नसतात आपल्याला, आपण सिनेमामध्ये काम करायला. त्यामुळे तुम्हाला मेकअप सोबत कसं वागायचं माहिती नसतं ना, तुम्हाला कॅमेरामन सोबत कसं वागायचं माहिती नसतं, तिकडे उभा कसं राहायचं माहिती. ह्या टेक्निकल गोष्टी आपल्याला जोपर्यंत समजणार नाहीत, त्या औपचारिक गोष्टी आपल्याला जोपर्यंत समज, तोपर्यंत या लाईन मध्ये आपण टिकणार. समजून घेतलं पाहिजे. उगाच काहीतरी खोट्या भूलतापांमध्ये पुढे जाण्यापेक्षा मला सांगा, 4 कॅरेक्टरसाठी 100 लोक ऑडिशनला येतात ना. त्यातून 4 कॅरेक्टर असतात. 4 कॅरेक्टरसाठी जर 100 लोक येत असतील तर मग आपला नंबर त्यात कुठे लागणार? मग आपण का सिलेक्ट होत नाही? आपण नुसतंच ओरडतो की 15 ऑडिशन दिल्या सिलेक्ट नाही झालो, 10 ऑडिशन दिल्या सिलेक्ट नाही झालो. आणि दुसरी गोष्ट, माझं दुसरं ओपन चॅलेंज असं आहे सगळ्यांना, जर मग असं आहे तर तुम्ही महेश मांजरेकर सरांच्या सिनेमामध्ये सिलेक्ट झाला का? तुम्ही एखाद्या मोठ्या चांगल्या लेवलच्या आर्टिस्ट किंवा चांगल्या लेवलच्या डिरेक्टर सोबत तुम्हाला सिलेक्ट झाला का तुम्ही? मग ते झालं असेल तर निश्चित तुम्ही सक्सेस आहे, तुम्हाला बाकी कशाची गरज. पण तुम्ही होत नसाल, तुम्हाला घेत नसतील, तुम्हाला जमत नसेल, तर लक्षात घ्यायचं की आपल्यामध्ये अजून निश्चित काही गोष्टी कमी आहेत, ज्या आपल्याला डेव्हलप कराव्या लागतील, ज्या आपल्याला सुधारून घ्याव्या लागतील, आपल्याला त्याची माहिती घ्यावी लागेल. हे समजून घेणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपण ते समजून घेणार नाही तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकणार नाही. हेही सत्य आपण समजून घेतलं पाहिजे. हे महत्वाची गोष्ट. कारण कसं असतं की आपल्याला लय चांगलं वाटतंय, आपल्याला अभिनय किंवा आपल्याला प्रोजेक्ट जे काय झालंय, सैराट नंतर ना गल्लोगल्ली डिरेक्टर तयार झाले, सैराट नंतर घरोघरी ऍक्टर तयार झाले, सैराट नंतर घरोघरी हिरोईन तयार झाल्या, प्रत्येक जण दिग्दर्शक लेखक झाला. प्रत्येकाला असं वाटायला लागलं की मी आर्ची होऊ शकतो, मी परशा होऊ शकतो. प्रत्येकाला गल्लीतल्याला वाटायला लागलं की मी नागराज मंजुळे होऊ शकतो. असं नाही, त्या माणसाची मेहनत बघायला लागेल पहिल्यांदा, त्या व्यक्तीने किती मेहनत घेतल्या, त्या पोराने किती मेहनत घेतली हे सगळं करण्यासाठी. तुम्हाला माहित आहे किती मेहनत घेतली? नसेल माहित तर माहिती करून घ्या, कारण वर जी दिसते ना इंडस्ट्री बाळांनो, ही सगळी इंडस्ट्री खोटी असते. ऍक्च्युअली इंडस्ट्री काय आहे आतमध्ये ती समजून घ्या. खरी इंडस्ट्री काय आहे ती समजून घ्या. वरवर दिसतो ना, हा सगळा मृगजळाचा खेळ आहे इंडस्ट्री. त्यामध्ये फसण्याचं काम करू नका. कुठून तर रस्त्यावर बघितला, ओढून आणला आणि हिरो केला असं होत नसतं. असं होत असतं ना तर सगळे रस्त्यावरचे भिकारी हिरो झाले असते. हे समजून घ्या पहिलं, वास्तवता समजून घ्या. सिनेमा लाईनची वास्तवता जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही तोपर्यंत तुम्ही यामध्ये टिकणार. आणि फक्त हार्डवर्क आणि हार्डवर्क. दुसरी गोष्ट स्टडी आणि स्टडी. ह्याच गोष्टी तुम्हाला या लाईनमध्ये पुढे घेऊन जाऊ शकतात. दुसरी कोणतीही गोष्ट या लाईनमध्ये पुढे घेऊन जाऊ शकतात. म्हणून तुमच्यासोबत एक चांगला मेंटॉर, तुम्हाला एक चांगला टीचर आणि तुम्हाला एक चांगलं प्लॅटफॉर्म देणारं प्रोडक्शन हाऊस, या गोष्टी तुमच्या पाठीशी तुमच्या सोबत असणं खूप गरजेचं असतं. आणि त्यासाठी म्हणून मी तुम्हाला जसं म्हटलं की समजा फॉर एक्झाम्पल इकडे दत्ताला हिरो व्हायचं असेल तर दत्ताला हिरो होण्यासाठी शेजारचा कुणा आणून फेअर अँड लवली देणार नाही, ही लाव आणि हिरो हो म्हणून. त्याला स्वतःला दुकानात जाऊन फेअर अँड लवली स्वतःच्या पैशाने घ्यावी लागेल. आणि स्वतः म्हणजे उदाहरणार्थ म्हणून सांगतोय, तर स्वतःला डेव्हलप होण्यासाठी थोडक्यात स्वतःला मेहनत, शारीरिक मेहनत असेल, आर्थिक मेहनत असेल, मानसिक मेहनत असेल, ही सगळी स्वतःलाच घ्यावी लागेल. एज्युकेशनसाठी खर्च करायचं तुम्हाला स्वतःलाच करावं लागेल, त्याच्या डेव्हलपमेंटसाठी स्वतःलाच खर्च करावा लागेल. कोणी येऊन तुम्हाला म्हणणार नाही 10,000 रुपये घे आणि वर्कशॉप कर बाबा आणि तू मोठा हिरो हो. तू होत असलास तरी तुझे पाय खेचतील आणि मागा आणतील. ही मानसिकता आहे लोकांची. त्यामुळे मी रिपीट हे का केलं, कारण तुम्हाला बारकाईनं तुम्ही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. दुसरी गोष्ट, बऱ्याच लोकांच्या डोक्यात असतं की सर माझा चेहरा बरोबर नाही, मी जरा काळाच आहे, मला चष्माच लागलेला आहे, तर मला नीट बोलताच येत नाही, माझी उंचीच कमी आहे, मी जास्त जाडच आहे, तर मी हिरो होऊ शकतो का? अरे हिरोपेक्षा पण अदर कॅरेक्टर असतात बाबा. हिरो एकच असतो सिनेमात, अदर कॅरेक्टर काय मेलीत का? आपल्याला एवढंच माहित आहे, लीड कॅरेक्टर म्हणजे हिरो आणि हिरोईन दोनच, झाडामागे जाऊन गुलू दोघांचं, एवढंच आपल्याला माहिती असतं. अरे ह्याच्या पलीकडेही सिनेमा असतो. तुम्हाला एवढंच माहिती आहे अकॅडमीमध्ये गेलेल्यांना तरी,
आता यात आहेत काही काही नग खतरनाक, ते 1-1 लाख रुपयाचे गिराईक होऊन आलेत, ते खतरनाक नग आहेत. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की तुम्हाला रंग रूप हे नंतर येतं मित्रांनो, स्किल पहिल्यांदा येतं. नवरसाच्या पलीकडे ही अभिनय आहे. नवरस जिथं संपतात ना तिथं सिनेमा सुरू होतो. म्हणून आपण म्हणतो ना, आपली बुद्धी जिथं थांबते तिथं राजकारणी लोकांची बुद्धी सुरू होते, म्हणतो की नाही आपण. तसंच साधी गोष्ट आहे, तुम्हाला फक्त भूलभुलैया करायचं आहे. तुम्हाला ऍक्च्युअली खऱ्या इंडस्ट्रीमध्ये येऊच द्यायचं नाही, म्हणून तुमच्या माथीना ते नुसते नवरस मारलेले आहेत. हे नवरस शिक, मला 50,000 दे, तू निघून जा, मर तिकडं, अशी मानसिकता अकॅडमी वाल्यांनी करून टाकले सगळे. तर नवरसाच्या पलीकडे खरा सिनेमा आहे, खूप सिनेमा आहे, खूप अभिनय आहे त्याच्या पलीकडे. हे पहिल्यांदा तुम्ही समजून घेतलं पाहिजे. त्याच्याही पलीकडे खूप शिकता येतं, त्याच्याही पलीकडे खूप जाता येतं. 9 रस म्हणजे 9 मिनिटाचा खेळ आहे मित्रांनो. काही काही अकॅडमी तर 9 महिने घालवतात नवरसांसाठी. तेवढ्यात बाळ जन्माला येते, पण ऍक्टर काही जन्माला येत नाही, लक्षात घ्या. त्यामुळे त्या नवरसात फक्त अडकू नका, त्याच्या पलीकडे खूप सारं आहे, ते तुम्हाला शिकावं लागेल. जे तुम्हाला मी म्हटलं ना, इंजिनियर होण्यासाठी त्या बिचाऱ्याने 5 वर्ष गाठल्यानंतर 10,000 पगार मिळतोय त्याला, तर तुमची 1 वर्ष सुद्धा घालण्याची तयारी नाही. 1 वर्ष खूप लांब. मी म्हटलं 15 दिवस अरे दे तुझे, 15 दिवस शिक येऊन, 10 दिवस तरी शिक येऊन. नाही नाही, शिकायचं म्हणल्यावर तर कसं आहे माहिती आहे का, शिकाय डायरेक्ट रोल देताय का बघा, अशी मानसिकता आहे आपली लोकांची. तर हे कुठं तर तुम्हाला बाजूला ठेवून तुम्हाला पुढे जावं लागेल. तुम्हाला बेस्ट एज्युकेशन घेण्याची गरज आहे. आणि दुसरी गोष्ट, सिनेमा शिकायचा आहे तर सिनेमाच्या इक्विपमेंटवर शिकावं लागेल, सिनेमाच्या थेअरीनं, सिनेमाच्या धर्तीनं शिकावं लागेल. लक्षात घ्या, कुठं तर 4 भिंतीत एकत्र बसल्यानं सिनेमा शिकताय असं होत नाही. प्रॅक्टिकली कॅमेऱ्यासोबत तुम्हाला वर्कआउट करावं लागेल, तर तुम्हाला सिनेमा शिक. म्हणून सिनेमा आणि नाटक वेगळं आहे. म्हणून मी म्हटलं तुम्हाला सिनेमात जायचंय की नाटकात जायचंय, पहिलं तुम्ही ठरवायचंय. मी पोरांना सिनेमासाठी तयार करतो, मी पोरांना सिनेमा शिकवतो. माझी माझी पॅटर्न तो आहे, वेगळा. मी पोरांना नाटकासाठी तयारच करत नाही. माझा नाटकाला विरोध नाही, मी नाटकाचाच माणूस आहे, नाटकातनं झालोय मी. परंतु ज्या क्षेत्रात तुम्हाला, ज्या गावाला तुम्हाला जायचं आहे, मुंबईला जायचं तर मुंबईची गाडी पकडा. माझ्याकडे आता वेळ नाही रे. आता फॉर एक्झाम्पल दत्ता, आता दत्ताला मी ओळखत नाही, पण दत्ता स्क्रीनवर दिसतोय म्हणून मी दत्ताचं नाव घेतोय फक्त. तर दत्ता म्हटलं काय नाही सर, माझं आता वय 30 आहे आणि मला आता, मी मगाशी म्हटलं तसंच, मला आता नाटक 10 वर्ष करायचे मग मी सिनेमात येतो. पण दत्ताकडे 10 वर्षाचा कालावधी आहे का? 10 वर्षानंतर दत्ता 40चा होणार. मग दत्ता कशा पद्धतीचे रोल करू शकणार? वडिलांचे, भावाचे, कुठल्या तर मोठ्या किंवा अजून काहीतरी. मग दत्तानं कधी हिरो म्हणून यायचं? दत्तानं कधी मेन कॅरेक्टर मध्ये यायचं? दत्तानं कधी पोस्टरवरती यायचं? पोस्टरवर फक्त याच लोकांनी यायचं? मला सांगा ना. आपण म्हणतो ना दत्ता की 30-30 लोक दिसतात, रिपीट 30 लोक दिसतात, म्हणतो की नाही आपण? का दिसतात? ह्याचं सिक्रेट काय आहे? अरे बाळांनो, ते शिकून घ्या. ते सिक्रेट तुम्हाला माहिती नाहीये म्हणून आपण तिथंच धडपडतो, तिथंच कुठेतरी ऑडिशन देत बसतोय. ऑडिशन 10, 15, 20 दिले की आपण नर्वस होतोय, कारण आपलं सिलेक्शन होत नाही. एखाद्या ठिकाणी सिलेक्शन झालं तर मॉब मध्ये आपल्याला उभा केलं जातं. काही काही वेळेला सिलेक्शन झालेले रोल कापले जातात, येऊ नका म्हणून सांगतात, कॅन्सल केलाय रोल, दुसऱ्यालाच दिला जातो. ओळखीनं कामं केली जातात. अरे खूप आतली इंडस्ट्री बरबडत निघालेली आहे. म्हणून तुमच्या पाठीशी एक स्ट्रॉंग प्रोडक्शन हाऊस, एक स्ट्रॉंग मेंटॉर, चांगला माणूस तुमच्या सोबत असणं गरजेचं आहे, जो तुम्हाला गाईड करेल. आणि पेशन्स, सहनशीलता आणि संयम पाहिजे तुमच्याकडे. आणि तुम्ही धडपडायचं आहे ना मित्रांनो, ते पोस्टरवर येण्यासाठी धडपडायचं. तुम्ही पोस्टरवर येण्यासाठी धडपडा. सुशांत माईक बंद करा. माईक बंद करा. माईक सुशांत माईक बंद करा. सर 1 मिनिट बोलू का? मी थांबा, विद्या लंगडे बोलतो. 2 मिनिटं. माझं क्लिअर होऊ देत आहे पहिलं सगळं, माझं सेशन हा, क्लिअर ठीक होते, आहे. मी सगळ्यांना ओके, बोलायला सर. देतो. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट ही समजून घ्या की तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या आहेत ना त्या कशा पद्धतीने करायच्या. म्हणून मी सांगितलं सिनेमा आणि नाटक टोटल डिफरंट पार्ट आहे. तुम्हाला जर सिनेमात जायचंय तर सिनेमावरच फोकस करा ना, सिनेमाचाच अभ्यास करा. आता तो वेळ उदाहरणार्थ दत्ताकडे नाही आहे. ठीक आहे, बेसिक नॉलेज घेतलं नाटकाचं, ते कव्हर अप झालं, चल पुढे. ज्या गाडीत बसायचं ना त्याच गाडीत बस, 100 गाड्या शोधत बसू नको. ह्या मानसिकतेनं प्रत्येकानं तुम्हाला जावं लागेल बाळवणं. नाहीतर मार्केटमध्ये बरीचशीच लोक दुकान मांडून बसलेत, जी तुमचे 30-40 हजार नुसते पोर्टफोलिओचे म्हणून घेतात. ही दुकानं चालवायची ही बंद पाडायची जबाबदारी तुमची आहे. गोरगरीब शेतकरी कुटुंबातल्या पोरांनी अक्षरशः खरोखर रडतायत पोरं, लुटले गेलेत पोरं, लाखो रुपये भरून फसलेत पोरं. आणि अभिनयासाठी लाखो रुपये खर्च करायची गरज आहे मित्रांनो, पहिली लक्षात घ्या गोष्ट. कधी कमी बजेटमध्ये पण छान अभिनय, छान लेवलवर तुम्ही शिकू शकता, तुम्ही डेव्हलप होऊ शकता. अर्थात तुमच्यासोबत तसा माणूस पाहिजे
आणि तो तशा पद्धतीने तुम्हाला पुढे घेऊन जाण्याचा विचार करणारा माणूस पाहिजे, जो तुम्हाला भरभरून नॉलेज देण्याचा प्रयत्न करेल असा माणूस पाहिजे. हे पहिल्यांदा तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. उगाचच आपण चुकीच्या मार्गाने जातो आणि सगळ्या आपल्या चुकीच्या गोष्टी ग्रह डोक्यात करून बसतो आणि शेवटच्या क्षणी आपण म्हणतो की काय नाही यार, आता फ्रस्ट्रेट झालो, इतके ऑडिशन देऊन काहीच होत नाहीये आणि आता मी इंडस्ट्री सोडतो, इंडस्ट्री खराब आहे. इंडस्ट्री खराब नाही, पुन्हा मी तुम्हाला सांगतो, मगाशी सांगितलंय, खराब असती तर इतके लोक करोडपती झाले नसते, खराब असती तर एवढ्या लेवलवरती चालली नसती. तुम्ही खराब लोकांसोबत काम करता, तुम्ही चुकीच्या ठिकाणी फसलाय. तुम्हाला काय वाटलं 70,000 अकॅडमीचे म्हणजे मस्त काहीतरी आहे इथं, 1,00,000 रुपये अकॅडमीची फी म्हणजे मस्त काहीतरी आहे इथं, असं तुम्ही फसताय. दोष तुमचा आहे, दोष लोकांचा नाहीये. तुम्हाला जास्त फी अट्रॅक्ट करते म्हणून लोक जास्त फी लावतात, हे पहिल्यांदा समजून घ्या. तुम्हाला कमी फी असली की तुम्हाला कळतं असंच काहीतरी असणार होते, काय नाही बरोबर. आणि म्हणून तुम्हाला सिनेमा शिकायचं, सिनेमासाठी जायचंय. हा, नाटकच ज्याला शिकायचंय त्यानं बिंदास नाटकामध्ये जा, नाटक शिका, प्रॉपर नाटकामध्ये करिअर करण्याचा प्रयत्न करा. पण नाटकापेक्षा सिनेमामध्ये चांगला पैसा मिळतो, हे काही ऍक्च्युअल खरी गोष्ट आहे, ही सगळ्यांनाच माहिती आहे. सिनेमामध्ये सगळ्यात जास्त पैसा आहे, पॉलिटिक्स नंतर सिनेमामध्ये पैसा आहे सगळ्यात, हे समजून घ्या. त्यामुळे सिनेमामध्ये येण्याचं जास्त सगळेजण प्रयत्न करतात. मग सांगितलं तसं पैसा आणि फेम, प्रसिद्धी आणि लक्ष्मी, या दोन्ही गोष्टी एका वेळी तुम्हाला मिळतात. त्यामुळे तुम्हाला ते करिअर म्हणून सोपं जातं करायला. आणि म्हणून तुम्हाला पैसे कमवणारा अभिनेता व्हायचा आहे, तुम्हाला पैसे कमवणारा ऍक्टर बनायचा आहे, तर तुम्हाला खऱ्या अर्थानं मी सांगितलेल्या या गोष्टी अवलंबाव्या लागतील. स्वतःमध्ये ते डेव्हलपमेंट करावी लागेल. आणि ही डेव्हलपमेंट करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला जर पुढे अजून वाटत असेल सिनेमॅटिक अभिनय म्हणजे ऍक्च्युली काय आहे, कशा पद्धतीनं, मग ऑडिशनच्या ट्रिक्स काय असतात. बघा ना, तुम्ही ऑडिशन मध्ये जाता, सिलेक्ट का नाही बरं होत, सिलेक्ट रिझन काय तुमच्यामध्ये असतं ना, का नाही होत, ते ट्रिक्स काय आहेत ऑडिशनच्या, अशा पद्धतीने कनेक्ट व्हायचंय. मुंबईमधल्या सिरियलच्या ऑफिसशी कसं कनेक्ट व्हायचंय, सिनेमाच्या ऑफिसशी कसं कनेक्ट व्हायचंय, हे सगळे आतली जी गणित आहेत. मग आपण काय म्हणतो, त्यांच्या लॉबी आहेत आणि त्या लॉबीनं ती कामं देतात, ओळखीनं कामं. असं नाहीये. तुम्ही का नाही तुमची लॉबी बनवू शकत? लॉबी बिबी काही नसते रे, स्किललाच फायनली डिमांड असते तिथे. स्किल दिसतं शेवटी, पडद्यावर स्किल दिसतं, लॉबी नाही दिसत. त्यामुळे हे पहिल्यांदा समजून घ्या. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी असते की प्रशांत मी जर उदाहरणार्थ मित्र असेल, किंवा इकडे किरण मी जर मित्र असेल, तर पहिला ऑब्व्हियसली विचार किरणचा करतात लोक, प्रशांतचा करतात लोक, असा मुद्दा असतो. पण त्यात आपल्याला सगळ्यांना ब्रेक करून कसं पुढे जाता येईल, तर मग स्किलने जाता येईल. मग स्किल तेवढं पाहिजे की आपला विचार स्किलच्या जोरावर त्यांना करायला पाहिजे. ह्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या टेक्निक्स तुम्हाला आपल्याकडे वर्कशॉपमध्ये शिकवले जातात. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता आपण मूळ मुद्द्यावरती त्याने येतो. आजचा हा प्री डेमो सेशन आपला आहे, त्यामध्ये तुम्हाला हे एक दाखवण्याचा, सांगण्याचा प्रयत्न केला की कशा पद्धतीनं वर्कआउट होतो. आणि हे जर तुम्हाला शिकायचं असेल आणि व्यावसायिक अभिनेता बनायचं असेल, तुम्हाला जर खऱ्या अर्थानं पैसे कमवणारा अभिनेता बनायचं असेल, आणि तुमच्या जर डोक्यात एवढंच असेल की मला आयुष्यभर फक्त ज्युनियर आर्टिस्ट म्हणूनच राहायचं आहे, 1-2 दिवसाचं 1 डे 2 डेज काम करायचं आहे, तर त्यांच्यासाठी हे नाही. करिअर म्हणून ज्याला फुल टाइम ऍक्टर व्हायचं आहे, पैसे चांगले कमवायचे त्या लाईनमध्ये, त्यांनी या. म्हणून म्हटलं 90% 10%ची इंडस्ट्री आहे ना, 90% जायचं की 10% जायचं तुमचा प्रश्न आहे. मला 10% बसायचं, मी 10%तला माणूस. हे प्रत्येकानं प्रत्येकाच्या मनाची पक्क करा. त्यामध्ये जोपर्यंत तुम्ही येणार नाही तोपर्यंत तुमची आर्थिक प्रगती होणार नाही. म्हणून म्हटलं की 40-45 सिरियल करून, 40-45 पिक्चर करून जर तुम्ही तुमच्या घरी एखादी डेव्हलपमेंट करू शकला नसाल, किंवा तुमच्या बायकोला एका तोळा दागिना करू शकला नसाल, किंवा तुम्ही एखादी स्वतःसाठी गाडी, फ्लॅट किंवा घर डेव्हलप करू शकला नसाल, तर तुमच्या या लाईनमध्ये काम करण्याला काहीही अर्थ नाही. त्यापेक्षा ते न केलेलं चांगलं. म्हणून आणि प्रत्येकानं ध्येय ठेवा की मला पडद्यावरती यायचंय, पण मला चांगल्या कॅरेक्टरमध्ये यायचंय. उगाच कुठे तर बाळूमामांचा 40वा भक्त म्हणून तिथं बसलाय, 40 भक्तांपैकी एक, आणि त्याचा स्क्रीनशॉट काढून स्टेटसला लावतोय, बांध दाखवतोय मग सांगितल्या पद्धतीनं, तिथं मी आहे बघा. असला जर व्हायचं असेल तर त्याच्यासाठी माझा वर्कशॉप नाही. माझा वर्कशॉप त्यांच्यासाठी ज्यांना करिअर करायचंय, पैसे कमवायचे आहेत, आणि दुसरी गोष्ट लीड कॅरेक्टरमध्ये, मेजर कॅरेक्टर्समध्ये स्वतःला लॉन्च करायचंय, अशा लोकांसाठी हा वर्कशॉप आहे. त्यामुळे ज्या लोकांना खऱ्या अर्थानं लीड कॅरेक्टर्स असतील, मेजर कॅरेक्टर असतील, किंवा मेन कॅरेक्टर्स असतील, अशा कॅरेक्टरमध्ये ज्यांना लॉन्च व्हायचंय, त्या लोकांनी सिरियसली 100% तुम्ही हा वर्कशॉप जॉईन करू शकता. विथ स्टॅम्प पेपर, 500 रुपये स्टॅम्प पेपर एग्रीमेंट तुम्हाला 100% चांगल्या मेजर कॅरेक्टरमध्ये लॉन्च केलं जातं. एवढं तुम्हाला 100% सांगू शकतो. कुठेही तुम्ही मार्केटमधली एकही अकॅडमी, पुणे मुंबई कुठेही जा, तुम्ही कोल्हापूर जा, पुणे मुंबई जा, नागपूर जा, दिल्ली जा, कुठेही फक्त 500 रुपये स्टॅम्प पेपरवर लिहून देत आहेत का बघा. त्यांना म्हणायचं लिहून द्या, आम्ही तुम्हाला काम देईल. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही स्टॅम्प पेपर घेऊन या,
माझ्याकडून लिहून घ्या की मी तुम्हाला काम देईन. फक्त तुमचे पेशन्स, संयम आणि मेहनत तुम्हाला करावी लागेल. मी जर 12 तास मेहनत घेत असेल तर तुम्हाला 12 तास नाही. तर हा मेहनतीचा खेळ आहे सगळा, हा पेशन्सचा खेळ आहे सगळा. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. तर तुम्ही म्हणाल काय नाही तुम्हाला मी फी भरतो मी झोपतो, तर झोपून डेव्हलपमेंट होत नाही. अशी झोपून डेव्हलपमेंट होणार नाही. पैसा हा एक वेगळा पार्ट आहे, परंतु मेहनत ही हा एक महत्वाचा पार्ट आहे. हे समजून घ्या. हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल. आणि म्हणून जी गुरुकुल मल्टीपर्पज फाउंडेशनच्या माध्यमातून यावर्षी समर कॅम्पच्या व्हेकेशन बॅचेस स्पेशल लावलेले आहेत. त्या 1/3 किमतीवरती आपल्या सामाजिक संस्था आहे गुरुकुल फाउंडेशन त्यांच्या माध्यमातून ते आयोजित केलेले आहेत. त्यामुळे याची फीस पण खूप कमी आहे या वर्षीच्या बॅचेसमध्ये. तर याचा फायदा तुम्ही जास्तीत जास्त घेऊ शकता आणि तुम्ही निश्चित पद्धतीने जॉईन व्हा. कुठे तर लाखो रुपये भरून फसण्यापेक्षा आणि काम मिळालं नाही म्हणून रडत बसण्यापेक्षा जेन्युअन पद्धतीनं जेन्युअन लेवलवरती या आणि जेन्युअन पद्धतीनं शिका. प्रॅक्टिकल सिनेमा शिका. सिनेमात पुढे जायचं असेल, सिरियलमध्ये पुढे जायचं असेल, वेब सिरीजमध्ये चमकायचं असेल आणि ज्यांना मेजर रोलमध्ये मेन कॅरेक्टरमध्ये यायचं या लोकांनी निश्चितपणे माझ्याकडे जॉईन व्हा. पुण्याची बॅच ऑलरेडी लॉक झाली, ती सुरू झालेली आहे बॅच. तर कोल्हापूरची बॅच आता बाकी आहे, ती आता सुरू होईल नेक्स्ट वीकला. तर कोल्हापूर बॅचेसचे, मुंबईचे बॅचचे पण आता जो लॉकिंग झालेलं आहे तिकडचं, तर कोल्हापूरच्या बॅचेसचं पण इकडं होत आलंय लॉकिंग. कोण जाईल ते त्यांना करायचं असेल, कारण लास्ट मीटिंग पण झाली होती, त्यानंतर जवळजवळ लॉकिंग झालंय. शेवटचे काही किरकोळ गोष्टी बाकी आहेत. पुण्याची बॅच लॉक आहे प्रथमेश, चालू झाली बॅच, 3-4 दिवस झाले पण त्याचे. आता तिथं तुला नाही घेऊ शकत. कोल्हापूरच्या बॅचला जॉईन होऊ शकतोस. तर कोल्हापूरच्या बॅचला तुम्ही जॉईन होऊ शकता. रेसिडेन्शियल बॅच आहे कोल्हापूरची. 1,000 रुपये भरून रजिस्ट्रेशन करून सीट लॉक करू शकता, कारण 10 सीट घेतो मी एका बॅचला. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की 5,000 रुपये फीस कमी आहे कोल्हापूरच्या बॅचला. आमची पुण्याची फी आहे 24,999, मुंबईची फी आहे 24,999 आणि कोल्हापूरची फी आहे 16,999 प्लस 1,000. सगळीकडे 1,000 रुपये आपले रजिस्ट्रेशन चार्जेस असतात. कोल्हापूरची एकच बॅच आहे जी रेसिडेन्शियल होते. मुंबई पुण्याच्या बॅचेस रेसिडेन्शियल नाहीत. मुंबई पुण्याच्या डे बॉर्डर बॅचेस आहेत. दादरला होते मुंबईची बॅच, पुण्याची बॅच बालाजीनगरला, 2 ठिकाणी होतात, पण त्या लॉक आहेत बॅच. आता त्या बॅच नाही आहेत. इकडच्याच बॅचचे शिल्लक आहेत ऍडमिशन. तुम्हाला इकडच्या बॅचला रेसिडेन्शियलला मिळू शकते कोल्हापूरला. 5,000 फी पण कमी आहे. ज्यांना तिकडे कनेक्ट व्हायचं असेल ते होऊ शकतात. आणि राहण्याची, जेवणाची सगळी सोय अवेलेबल आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर. आणि जर तुम्हाला राहणं, खाणं, जेवण ह्या फॅसिलिटी अवेलेबल आहेत त्या पाहिजे असतील तर काही जण म्हणतात की आम्हाला नको आहे, काही जण म्हणतात पाहिजे. तुम्ही राहा किंवा न राहा ते तुमचा प्रश्न आहे. राहिलं तरच भरायचे, नाही राहिलं तर नाही भरायचे. असं नाही होत रे, मेहनत ही घ्यावी लागेल. असं आहे. पण 1 वर्षाचा क्रॅश कोर्स आहे हा. पूर्ण क्रॅश कोर्स तुमचा कम्प्लीट केला जातो 15 दिवसामध्ये, 10 ते 15 दिवस. 7 महिने ते 1 वर्षाचा जो पोर्शन असतो तो पूर्ण कम्प्लीट करून घेतला जातो तुमच्याकडून. ऍक्च्युली रेसिडेन्शियल बॅचचा जास्त चांगला रिझल्ट येतो, कारण पूर्ण राहायलाच असतात ना पोरं. आणि कसं आहे माने साहेब, की सगळ्यात महत्वाची गोष्ट की तुम्हालाही माहिती आहे साधनेचा विषय आहे. कला म्हणजे साधन आहे, असा 1-2 दिवसाचा विषय नाहीये. त्यामुळे पूर्ण वेळ ज्यावेळी तुम्ही साधना म्हणून तिकडे बघणार, 10-15 दिवस तुमच्यावर पूर्ण मेडिटेशन केलं जातं. सिनेमॅटिक ऍक्टिंग, हे पूर्ण सिनेमाच तुमच्या डोक्यात बसवला जातो. मला वाटतं 1-2-3 माझे जुने स्टुडंट पण इकडे कनेक्ट आहेत. तुम्ही त्यांचा रिव्ह्यू ऐकू शकता, लाईव्ह रिव्ह्यू ऐकू शकता त्यांचा. सर बोलू का हा सर मी? हा विद्याताई बोला. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. सगळ्यात पहिले तर तुम्हाला मला थँक्यू द्यायचं आहे, कारण तुम्ही जे नागपूरच्या बॅचला शिकवलं मला कोल्हापूरला यायचं. मी हाय एव्हरीवन, माझं नाव विद्या लंगडे आहे. मी सरांसोबत जवळपास मला वाटते सर 2-2.5 वर्ष झाले ना हो हो, जोडून आहे. कनेक्ट आहे. तर नागपूर बॅचला मी सरांकडनं वर्कशॉप घेतला होता. जवळपास 10 दिवसाचा वर्कशॉप होता तो आमचा, 10 ते 12 दिवसाचा. खूप छान पद्धतीने सरांनी अगदी खूप बारीक गोष्टी शिकवल्या सरांनी सिनेमामधल्या. आणि त्याच्यानंतर टेक्निकली गोष्टी पण खूप साऱ्या सांगितल्या त्यांनी. आणि त्या गोष्टीचा निश्चितच मला खूप जास्त फायदा झाला. आणि सर तुम्हाला आणखी 2 गुड न्यूज मला द्यायचे आहेत ओके. माझ्याकडनं. मला मराठी मूवी मिळालेली आहे चांगल्या बॅनरची. थिएटर मूवी आहे आणि आज मी 10 वाजता जालन्याला निघते त्यासाठी. अरे वा वा, अभिनंदन तुमचं आपल्या कंपनीकडून. थँक्यू सर. आणि अजून एक पुन्हा हिंदी मूवी मिळालेली आहे जी मोठ्या बॅनरची आहे. सेकंड लीड रोल आहे माझा त्याच्यामध्ये. वा आणि हा शूट खतम झाल्याबरोबर तो 40 दिवसाचा शूट माझा लागणार आहे सर. वा वा, अभिनंदन, खूप चांगलं अभिनंदन. आणि परत एक तेलुगू वेब सिरीज पण मला मिळालेली आहे. सर तुम्ही जे बोलता ना की खरंच हार्ड वर्क करायला पाहिजे, मी थांबले नाहीये सर. मी माझा प्रयत्न चालू ठेवलेला आहे. त्याच्यामुळे मला खूप चांगले प्रोजेक्ट माझ्याकडे येतात आहे सर. एक्झॅक्टली. आणि त्यासाठी मी तुम्हाला खूप 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 थँक्यू म्हणते नेहमीच.
थँक्यू ताई. थँक्यू ताई. या ताई आणि माझ्याकडे खरंच कोल्हापूरला पण आल्या होत्या. कोल्हापूरच्या बॅचला पण एका सेमिनारला आल्या होत्या. त्यानंतर नागपूरच्या बॅचला त्यांनी वर्कशॉप जॉईन केला होता लास्ट इयरचा. आणि ते आपल्यासोबत काम करतायत आणि आय रिअली प्राऊड ऑफ यू की तुम्ही खूप छान काम करताय आणि असंच काम तुम्ही करत राहायला पाहिजे. सर तुम्ही जे हे बॅच ठरवता नागपूर बॅच, कोल्हापूर बॅच, मुंबई बॅच, पुणे बॅच हे कशावर डिपेंड करून ठरवता? बॅचेस आपण वर्कआउट करतो. ज्याला जिकडे ऍडमिशन घ्यायचं तिकडे घेऊ शकतो. समजा नागपूर अच्छा. बॅच हॅलो असेल, सर. नागपूर बॅच असेल तर ते विदर्भातल्या लोकांना मुंबई पुण्याला येणं जमत नाही बाबा, तर तिथली लोक तिथं कनेक्ट होतात. आता काही सर मी लोक काय बोलू का? कोण आहे, बोला, नाव सांगा. हा सर मी असं असं दिसत आहे, बोला. सर आता पुणे आणि मुंबईची बॅच तर भरली तर मी सध्या मराठवाड्यात आहे सर, परभणी जिल्ह्यातून. कोल्हापूरच्या बॅचला जॉईन करणार. राहण्या खाण्याची फॅसिलिटी आहे पूर्ण तिथं आणि तुम्हाला रेसिडेन्शियल बॅच आहे, पूर्ण वेळ मिळते बॅच. जास्त वर्कआउट असं का? चांगला रिझल्ट येईल तुला हा. 100%. आणि सगळ्यात महत्वाचं माने सर मीन्स मला तुम्ही दिसताय म्हणून तुमचं नाव घेतोय, बाकी काही नाही. तर असद किंवा माने सर किंवा सगळे एव्हरीवन, बॅच तुम्हाला जर आवडली नाही 10-15 दिवसाचा जो काही वर्कआउट, तुम्ही पूर्ण फी परत घेऊन जाऊ मला. आणि हे ऑन रेकॉर्ड सांगतो, ऑन रेकॉर्ड मीटिंग आहे माझी, ही तुम्हाला युट्यूबला पण मिळेल मीटिंग. पुण्यामध्ये कुठे आहे? पुण्यामध्ये बालाजीनगरला असते बॅच आपली, वर्षातून एकच बॅच घेतो आम्ही. अच्छा. आणि 10च विद्यार्थी घेतो एका बॅचला, हे वैशिष्ट्य आहे आमचं. एका बॅचला 10च विद्यार्थी घेतो, वर्षातून एकच बॅच घेतो. कारण काय होतंय सर माहितीये का, येतात पोरं, येत नाही असं नाहीये, पण 50 पोरं घेऊन मी काम नाही देऊ शकत, ही वास्तवता आहे ना. ते सत्य स्वीकारलं पाहिजे ना आपण. तर मला पैसे कमवायचे आहेत म्हणून घेतले धडाधड 50 मी, आणि मी गायब झालो, तर काय काय होत असतं त्याचा दुसऱ्या उपयोग, म्हणजे त्याचा उपयोग नाही ना. फिल्ममध्ये गोष्ट आहेत भरपूर, पण त्याचं काय तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीये. आता जितके आपले स्टुडंट घडवायचे, जितके स्टुडंट घडवायचे तितकेच ऍडमिशन करायला पाहिजे. एक्झॅक्टली. आम्हाला कसं, आम्हाला आमची कॅपॅसिटी माहिती आहे, आम्ही किती लोकांना काम देऊ शकतो. तेवढेच विद्यार्थी आपण घेतो, तेवढ्याच बॅचेस वर्कआउट करतो. या वर्ष आत्ताच्या सीझनला नागपूरला बॅच नाही लावलेली, विचारा तुम्ही. नागपूरला बॅच नाही लावलेली मी, सीझनला लावली. आत्ताच्या सीझनला फक्त कोल्हापूर, पुणे, मुंबई 3च बॅचेस आहेत, ते पण 10-10 स्टुडंट. मला माहिती आहे मी 30 स्टुडंट वर्कआउट करू शकतो, बस तेवढेच. प्रॅक्टिकल त्या पोरांना व्यवस्थित वर्कआउट, त्यांना छान कामं मिळाली पाहिजे, त्यांचा एक बायोडाटा तयार झाला पाहिजे, प्लॅटफॉर्म तयार झाला पाहिजे, आणि त्यांना सॅटिस्फिकेशन वाटलं पाहिजे. मी 10-20 हजार रुपये बाबा भरले, परंतु लाख रुपये भरून सुद्धा मला ज्या गोष्टी मिळाल्या नाही, तर 10-20 हजार रुपये मला मिळाले. आणि मी पुन्हा सांगतो, जी शेतकरी कुटुंबातली आहेत कोण पोरं असतील ना, गोरगरीब, त्यांचं खरोखर जमतेम आहे परिस्थिती, त्यांना या लाईनमध्ये यायचं. तुम्ही बिंदास आपण बाळांनो, कुठेही 50,000, लाख रुपये, 2 लाख रुपये कुठेही घालवू नका. कुणाच्याही नादाला लागून 20-20, 40-40 हजार फोटो काढायला घालवू नका. लोक तुम्हाला फसवायलाच बसलेत, तुम्ही फसू नका मित्रांनो. माझं स्पष्ट सांगणं, तुम्ही माझ्यासोबत काम करा न करा नंतरचा पार्ट आहे, परंतु कुठेही चुकीच्या माणसाच्या नादाला लागू नका. काम नसलं तर घरी झोपा, पण हलकट लोकांसोबत काम करू नका. खास करून मुलींना माझं सांगणं आहे, लेडीजना माझं सांगणं आहे, काम नसलं तर घरी झोपा, रिलॅक्सेशन होऊ दे, बॉडी तुमची रिलॅक्स होऊ दे, पण हलकट लोकांसोबत काम करू नका. माणसं जज करा, पहिल्यांदा त्या माणसानं काय केलंय. भले एक प्रोजेक्ट करू देतो माणूस, हरकत नाही, पण त्यानं जेन्युअन प्रोजेक्ट केलाय का, व्यवस्थित केलाय का, चांगल्या लेवलचा प्रोजेक्ट त्यानं केला, त्याला प्रोजेक्ट मधलं कळतं का. तर कळत असेल असेच माणसं तुम्हाला पुढे घेऊन जाऊ शकतात. आणि खास करून या आपल्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गोरगरीब शेतकरी कुटुंबातील किंवा सर्वसामान्य मुलांना कमी फीज मध्ये हे शिकता यावं म्हणून हा क्रॅश कोर्स आयोजित केलेला असतो सर. सगळा हा पॅटर्न. आणि इंग्लंड फिल्म स्कूल जे आहे, इंग्लंड फिल्म स्कूलच्या धर्तीवरती विथ प्रॅक्टिकल हा पोर्शन सगळा शिकवला जातो, मराठीमधून आणि हिंदीमधून. मराठी स्टुडंट असेल तू पूर्ण मराठीत शिकवला जातो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, मार्केटमध्ये कित्येक अकॅडमी आहेत, लाखो रुपये फीज आहेत पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये. नाव दिलं जातं फॉर एक्झाम्पल दत्ता माने सर यांची अकॅडमी, फॉर एक्झाम्पल, पण दत्ता माने सर येतच नाहीत अकॅडमीला. त्यांच्या नावावर त्यांचा असिस्टंट डॉक्टर म्हणून येतो कोण. आता डॉक्टर म्हणून तुम्ही ज्यावेळी तिथे बसलाय माने साहेब, त्यावेळी पेशंट तुमच्या नावावर येतं ना, आणि तुम्ही जर रोज असिस्टंटला जर चेक करायला लावत असाल तर पेशंटचा विश्वास उडेल की नाही. आणि तुम्ही जे काम करू शकता ते काम असिस्टंट करू शकतो का सर, तुम्ही मला सांगा. नाही करू शकत. आणि जर करू शकत असता तर तो असिस्टंट असता का, हा मुद्दा आहे. तर सगळ्यात महत्वाचं माने सर असतात, त्यांनी मेहनत घेतलेली असते त्यांच्या कामासाठी, इतके वर्षाची मेहनत, अनुभव, एक्सपिरियन्स असतो. त्या एक्सपिरियन्सला पैसा असतो, हे पहिल्यांदा लक्षात घ्या.
आणि आपल्या अकॅडमीमध्ये मी स्वतः शिकवतो तुम्हाला. आपण शिकवायला कुणालाही उभा करत नाही. कंटिन्यू 10 ते 15 दिवसाचा जो काही वर्कआउट असेल ते कंटिन्यू एक सेशन 1 मिनिट त्या दिवसांमधला प्रत्येक मी स्वतः घेतो. रात्री 1 2 वाजेपर्यंत माझी पोरं वर्कआउट करतात आणि केलेली इथं तुमच्यासोबत बॅचमध्ये पोरं आहेत माझ्या रेसिडेन्शियलची. विचारा तुम्ही त्यांना. 70-75 वर्षाची माणसं आहेत माझ्याकडे. पुण्यावरून येऊन कोल्हापूरला बॅचेस केलेत बऱ्याच जणांनी. तर फी स्ट्रक्चर कमी राहतं त्यामुळे सगळ्यांनाच परवडतं असं नाहीये. आता कोल्हापूरला काय आहे, कोल्हापूरला आमचा ऑलरेडी सेटअप लागलाय तिथं. जवळजवळ 1.5 वर्ष झालं आम्ही शूट करतोय तिकडे. पूर्ण सेट रेडी आहे, शूटिंगचा सेटअप रेडी आहे. त्यामुळे इथे बॅचेस आहेत आणि म्हणून फक्त इथलीच बॅच रेसिडेन्शियल आहे कोल्हापूरची. बाकीच्या बॅचेस रेसिडेन्शियल नाहीत. नाही तर राहण्याची ती सगळं सेट लागल्यामुळे, सेटअप पूर्ण लागल्यामुळे, स्टुडिओ सेटअप लागलाय पूर्ण सिरियलचा आणि सिनेमाचाही. तिथे त्या सेटवरच तुमचे प्रॅक्टिकल सगळे होतात आणि त्या सेटवरच तुम्हाला शिकवलं जाते तिथं विथ कॅमेरा सहित आणि ते सगळं असं आहे. या गोष्टी असल्यामुळे थोडंसं तिथं होतंय. आणि आजकाल काय कुठलीच गोष्ट लांब राहिली नाही अशी प्रवास किंवा या गोष्टी. पण तुम्ही कुठेही करू शकता. आणि तुम्हाला ऍक्टर व्हायचं आहे तर तुमचा प्रवास करण्याची क्षमता पाहिजे. तुम्हाला कुठेही जावं लागेल. उद्या माने सर पुण्यात राहत असतील, दिल्लीला शूटिंगला दिल्लीला जावं लागेल. म्हणून चालणार नाही इतक्या लांब मी कसा येऊ, मुंबईतच करा की माझ्यासाठी, असं नाही चालत. म्हणजे एक उदाहरण म्हणून. बऱ्याच जणांचं असतं सर ऑडिशन पुण्यालाच आहेत काय, औरंगाबादला नाही आहेत. आता तुझ्या एकट्यासाठी औरंगाबादला घ्यावी का ऑडिशन? म्हणजे असे फोन करतात पोरं, विचारतात. तर त्यांना म्हणजे प्रोफेशनलिझमच माहिती नाही माने सर लोकांना. बोलावं कसं, वागावं. आता फोन केला की बघा, हॅलो हा तुमची काय ते अभिनयाचं काय आहे काय, असे बोलतात लोक. काय म्हणजे त्यांना बोलायचं सुद्धा समजत नाही. काय ते तुमचं ऑडिशन बिडिशन आहे काय, बिडिशन असते वे. अरे बोलण्याची पद्धत पाहिजे ना. हॅलो नमस्कार, मी सुनील शिंदे बोलतोय, आपल्या इथे ऑडिशन आहे तसं मला काय तर सेन्स. म्हणून मी मगाशी म्हटलं की संस्कार पहिला शिका, अभिनयाचा संस्कार शिका, या सिनेमा क्षेत्राचा संस्कार शिका. नाही तर अशोक मामा समोर बसलेत आणि तुम्ही पिढी फुकत उभा राहिले त्यांच्यासमोर, हे योग्य आहे का? नाही ना. इथून तुमचा ऍक्टर म्हणून तुम्ही दिसता. म्हणून निळू फुले साहेबांना आज पण लोक वंदन करतात. म्हणून अशोक मामा साहेबांना लोक वंदन करतात, बच्चन साहेबांना वंदन. ही देव लेवलची लोक आहेत रे. समजून घ्या पहिल्यांदा. देवत्वाला पोचले झाकीर हुसेन साहेब, देवत्वाला पोचले. त्यांच्या पुढे तबला नाही, संपला तबला. अशीच नाहीत पोचत लोक देवत्वाला. मेहनत घ्यावी लागते, मेहनत आहे त्या लोकांची. तुम्ही फक्त माझं एवढंच मत आहे, तुम्ही मेहनत घ्यायला तयार असाल बिंदास माझ्याकडे या. तुमचा 1ही रुपया वाया जाणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही फसले जाणार नाही. एवढं तुम्हाला ऑन रेकॉर्ड मीटिंग मध्ये सांगतो. आणि दुसरी गोष्ट, सगळे सेशन मी स्वतः घेत असतो. माझ्या नावावर कुणालाही शिकवायला उभं केलं जात नाही इतर अकॅडमी सारखं. कंटिन्यू 10-15 दिवस जे काही वर्कआउट होतो, 10 दिवसाची माझी कमिटमेंट असते. पण 10 दिवसात पोर्शन नाही संपला तर 12 दिवस 13 दिवस होऊ शकतात. तर त्याची वरची एक्स्ट्रा फी घेतली जात नाही. त्याच ह्याच्यामध्ये पोर्शन संपत नाही तोपर्यंत तुम्हाला सोडलं जात नाही. आणि विथ स्टॅम्प पेपर मेजर रोल म्हणजे मेन रोल जे काय असतात अशा रोलमध्ये तुम्हाला लॉन्च करण्याची 100% गॅरंटी आपली कंपनी देते विथ स्टॅम्प पेपर अग्रीमेंट. त्यांना कनेक्ट व्हायचं त्यांनी रजिस्ट्रेशन करून घेऊ शकता. फक्त 1000 रुपये रजिस्ट्रेशन चार्जेस असतात. 1000 रुपये भरून तुम्ही सीट बुक करू शकता. कारण 10 सीट घेतो आपण. कोल्हापूरच्या बॅचच्या पण सीट बुकिंग सुरू आहे, जवळजवळ होत आलेत लॉकिंग. आता मी लॉक करू शकता येतं या आठवड्यात. आता पुण्याची माझी संपते 4-5 दिवसात बॅच. ती संपली की इकडे चालू होईल. ओके चालेल. थँक्यू. सगळ्यांना भेटून खूप आनंद वाटला. बरेच जणांनी आपली तोंड लपवलेली आहेत, पण मला वाटतं आपण तोंड लपवण्यासारखं काही केलेलं नसावं. सर मला बोलायचंय. हा कोण आहे? हा सर मला पण बोलायचं. रेवती. हा ताई बोला. रेवती ताई मुंबईवरून. मुंबईवरून. येस सर. बोला बोला. तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, तुमचं अभिनंदन. हो हो. त्याकडे आता हे होशिंग सर म्हणून आहे, ते तर लॉजला वगैरे राहिले होते. दिवसाला 700 रुपये. तर असं ते जास्त होतात ना, म्हणून म्हटलं ते सगळ्यांना पर डे आहे म्हणून- की नाही सगळं पॅकेज आहे. एक सर्वसामान्यांना पोरांना परवडावं म्हणून ते आपण केलंय. आणि माझ्याकडे इथे सोय आहे, ऑलरेडी सेट माझा लागलाय म्हणून. नाहीतर ते जमेले मी डोक्यावर घेतच नाही ऍक्च्युली. म्हणजे 17,000 रुपये खर्च येतो. आणि मुलींचे राहण्याची सोय वेगळी आहे, मुलांची वेगळी आहे. स्टॅम्प पेपर तुम्ही घेऊन यायचा. त्यांना अग्रीमेंट करायचा आहे, स्टॅम्प पेपर अग्रीमेंट. त्यांनी स्टॅम्प पेपर स्वतः घेऊन यायचा आणि माझ्याकडून लिहून घ्यायचं की मी तुम्हाला काम देईल. मी लिहून नाही घेत तुमच्याकडून की तुम्ही काम कराल म्हणून. तुम्ही लिहून घ्या की मी तुम्हाला काम देईल. सर तुम्ही एवढं छान वेबिनार मध्ये जेवढं छान तुम्ही एक बोलता सांगता, त्यावरून अंदाज येतोय की आम्हाला काही लिहून घेण्याची पण आवश्यकता नाही. पण आता माझ्याकडे पुण्याचे हे एक आमचे आदरणीय आबा म्हणतो आम्ही त्यांना, होशिंग सर आहेत. ते माझ्याकडे गेल्या वर्षीच्या बॅचला होते, गेल्या मेच्या बॅचला कोल्हापूरलाच होते. ते राहायला होते माझ्या. ते आता मला वाटतं गाडीत आहेत, बसमध्ये. त्यांनी त्यांचा अनुभव तुम्हाला, वय वर्ष 75 आहे त्यांचं आता जवळजवळ.
रिटायर्ड पर्सन आहेत, मोठ्या चांगल्या गव्हर्नमेंट हुद्द्यावरती होते, ते क्लास 1 ऑफिसर होते गव्हर्नमेंटला. ते माझ्याकडे येऊन जवळजवळ 10 दिवस राहून 1.5 महिना शूटिंग करून गेलेत माझ्या. तर त्यांची वेब सिरीज ऑगस्ट पर्यंत रिलीज होईल. एडिटिंगचं काम चालू आहे. पुण्यावरून ते आले होते, कोल्हापूरच्याच बॅच. त्यानंतर इकडे आमच्या संध्याताई म्हणून आहेत, ज्या प्रिन्सिपल होत्या पुण्याला, एका मोठ्या प्रियदर्शनी इन्स्टिट्यूट जे पुण्याचं आहे मोठं फेमस, तिकडे त्या प्रिन्सिपल होत्या. तर त्याही माझ्याकडे ऍज अ स्टुडंट म्हणून जॉईन होत्या आमच्या वर्कशॉपला. तर त्यांचाही वर्कआउट अतिशय सुंदर त्यांनी सगळ्यांनी कम्प्लीट केला. असे बरेच काही 3-4 जण स्टुडंट आहेत माझ्याकडे. सरिता पण आहे वाटतं जॉईन. तर ते सर साधारण कधीपर्यंत सुरू होईल आपली बॅच? येत्या आता ही संपते पुण्याची 1-5-6 दिवसात माझी. लगेच पुण्याचीच आहे आता. पुण्याची संपली ना, पुणे मुंबईची, की कोल्हापूरचीच वर्कआउट आहे आता. पुणे मुंबईची पॅरेलल चालू आहेत बॅचेस ऍक्च्युली. त्यावेळी चालू आहेत त्या बॅचेस. देशमुख वाईमध्ये राहते. बोला. तर वाईवर. मला असं विचारायचं होतं, कारण माझा एक कोर्स झालाय 4-5 वर्षापूर्वी वाईवरून. तर तेव्हा फी भरलेली असते 15,000. पण ते एक म्हणजे देव माणूस मध्ये केलं मी काम थोडंफार 5 दिवसाचं. आणि आता मला तर करणार. काय होतंय माहितीये का, मला तुमचा प्रश्न तर लक्षात आला. माझं प्रश्न लक्षात आला, मी उत्तर देतो त्याचं. हा तर काय होते ताई, सगळ्यात महत्वाची गोष्ट, असं विचारायचंय मला. रिपीट कामं का मिळत नाहीत सांगतो तुम्हाला. तुम्ही म्हटला की देव माणूस मध्ये मी केलं, अगदी बरोबर, मान्य आहे, अभिनंदन तुमचं. परंतु पुढे तुम्ही असंही म्हटलं की 4 ते 5 दिवसातच केलं, ते छोटे कॅरेक्टर असणार आहे. सगळ्यात महत्वाचं, त्यामुळे 7 दिवस होत. त्यामुळे तुमची ओळख नाही तयार होत. जोपर्यंत तुम्ही पोस्टरवर येत नाही, जोपर्यंत तुम्ही चांगल्या कॅरेक्टर मध्ये एस्टॅब्लिश होत नाही, त्या स्क्रीनवरती तुमची कॅरेक्टर लक्षात राहत नाही. तुम्ही माहेरसाठी सिनेमा घ्या, त्यातली 10 कॅरेक्टर तुमच्या लक्षात राहणार, 10. आणि त्या 10च्या 10 जणांची करिअर झालेली आहे. तुम्ही बारकाईने अभ्यास करा. तुम्ही 3 इडियट्स घ्या. 3 इडियट्स मध्ये तुम्हाला एक 10 कॅरेक्टर अशी मिळतील जी एस्टॅब्लिश झालेले, जी लक्षात आहेत आपल्या आज पण. ते चतुर सुद्धा लक्षात असेल, 3 मित्र लक्षात असेल, प्रिन्सिपल लक्षात असेल, त्याची बहीण लक्षात असेल, म्हणजे हे मेजर 4-5 येऊन शर्मन जोशीचे आई वडील तुमच्या लक्षात असतील. ह्या लोकांची करिअर होतात. का होतात माहितीये का तुम्हाला? कारण ही स्क्रीनवर एस्टॅब्लिश कॅरेक्टर होतात. एस्टॅब्लिश होणारे कॅरेक्टर पाहिजे, आपल्या नशिबात यायला पाहिजे. आणि सिनेमामध्ये ज्यावेळी तुम्ही जाता, तुम्ही अजूनही आपल्या लोकांचा लय मोठा गैरसमज आहे. लोकांना माहितीच नाही बाप कोण आहे. सिनेमा हा सगळ्यांचा बाप आहे. म्हणून मला सांगा, बच्चन साहेब कधी सिरियल मध्ये दिसले का तुम्हाला? सलमान खान कधी सिरियल मध्ये दिसला? आमिर खान दिसला सिरियल मध्ये? का नाही? सगळ्यात तुम्हाला समजतच नाही सुरुवात कुठून करायची आणि कुठं जायचं. सगळ्यात टॉपचं, सगळ्यात जी काही क्षेत्र म्हणजे डिपार्टमेंट असेल ते आहे सिनेमा, त्या लाईन मधलं. मग सिरियल येतंय तुमचं, मग तुमचं नाटक येईल, मग तुमची एकांकिका वेब सिरीज येईल. सिनेमाला जी व्हॅल्यू आहे ना, आणि सिनेमात जो ऍक्टर लॉन्च होतो ना, त्या ऍक्टरचं करिअर होण्याचे चान्सेस जास्त असतात, हे लक्षात घ्या. सिरियल मधले ऍक्टर लॉन्च होतात आणि सिरियल संपली की मरतात, म्हणजे संपतंय. ते कधी दुसरी सिरियल येईल, मग ते सिरियलचाच ऍक्टर म्हणून बघतात तिकडे, त्याच्याकडे बघताना. हे लक्षात घ्या. म्हणून तुम्ही सिनेमातून सिरियलमध्ये जा. सिरियल म्हणून सिनेमात येण्याच्या लई फंदात पडू नका. तिथे तुम्हाला कोणी उभा जास्त करणार नाही. तुम्हाला असेच 1-2 दिवसाचे रोल देतील, मॉब मध्ये उभा करतील आणि तुम्हाला संपवतील. मग तुम्ही कंटाळून जायचं पण बंद करता. पुन्हा उज्ज्वला धुमाळ म्हणून आहेत, बोला. नमस्कार सर. नमस्कार बोला. सर, मुंबईमध्ये कुठे क्लासेस आहेत तुमचे? दादर मध्ये नक्की कुठे? रवींद्र नाट्य मंदिरला होतात बॅचेस आमच्या. ऍक्च्युली मी दादर मध्येच आहे आता. मी जॉईन करू शकते ते क्लासेस? बॅच चालू झाले बघा, 4 दिवसाची बॅच राहिली आहे फक्त. होत आले बॅच. अच्छा. कोल्हापूर बॅच जॉईन कर ना. कोल्हापूर बॅच जॉईन करू शकतेस. मुलगी असतील तर मुलींसाठी राहणे सोय वेगळे असतात. मुंबईवरून ताई येणार आहेत, रेवती ताई वगैरे मुंबईच्याच आहेत, त्या मुंबईवरूनच येणार आहेत. कोल्हापूर बॅचलाच आहे त्यांचं ऍडमिशन. तर येऊ सर, तुम्ही शकता. विरारला बोललेलात ना? नाही, विरारचं कॅन्सल केलं, कारण काय झालं की तिकडे लॉंग पडतं ना लोकांना यायला जायला. मग खूप लांब पडतं, म्हणून मी कोल्हापूर प्रेफरन्स केला. सेंटर पकडला आपण दादर. दादर छान होतं रवींद्र नाट्य मंदिर. आणि रेसिडेन्शियल बॅचचं कसं आहे माहिती आहे? रेसिडेन्शियल बॅचचा रिझल्ट खूप चांगला आहे, हे तुम्हाला बॅच केल्यानंतर समजेल ऍक्च्युअली. नाही ठीक आहे, मी कोल्हापूर. कारण कसं आहे, एखादी गोष्ट पार्ट टाइम करणं आणि एखादी गोष्ट फुल टाइम त्या गोष्टीची कनेक्ट राहणं म्हणजे साधनाच होते तुमची 15 दिवसाची.
नाही, मला रेसिडेन्शियल बॅचच करायचे, कारण माझं इकडे मुंबईमध्ये एवढं सगळं आहे ना, एक दिवस आले चला एक दिवस आणि नाही. सगळ्यात महत्वाचं कोल्हापूरचं जे ठिकाण आहे तिकडे सेट आपण लावलेलं आहे. पन्हाळ्याच्या पायथ्याला आहे, ज्योतिबाच्या पायथ्याला सेट आहे सगळं. अगदी पन्हाळ्याच्या मला कुशीत तुम्हाला रेसिडेन्शियलच करायचं. निसर्गरम्य वातावरणात सगळं शिकायला मिळते. छान. सर कोणतं नक्की सर कोणतं नक्की ठिकाण आहे ते? हे तुम्हाला किनी वाटर वगैरे माहिती आहे, हायवे आपला पुणे कोल्हापूर. हो 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 माहिती सेम आहे. प्लेस सेम प्लेस सेम प्लेस तिथं सेट सर कधी स्टार्ट होणार आहे? कोल्हापूर बॅचेस येत्या वीक मध्ये चालू होतील. रजिस्ट्रेशन सुरू आहेत बाळा, रजिस्ट्रेशन करून घे. हा मी केलंय सर. हो, हो. नाही इकडे ही दीदी कोणतरी मला विचारते उज्ज्वला ओके ओके. ताई म्हणून. करू शकता बाळा तुम्ही. सर 1 तारखेनंतर चालू होणार ना काय? बॅचेस होतील चालू आता या येणाऱ्या वीकच्या दरम्यान कोल्हापूरच्या. तुम्हाला डिटेल्स येतील सगळे आणि त्याचे आता ज्यांचे रजिस्ट्रेशन कम्प्लीट होत आहेत ना त्यांचा एक स्पेशल ग्रुप बनतो आपला. तिथे स्पेशल मीटिंग होईल आपली, एक झूम मीटिंग अशीच फक्त तेवढ्याच लोकांची. ती येते 1-2-3 दिवसात होईल आपली. तर सगळ्या तुम्हाला डिटेलिंग, टायमिंग स्लॉट, सगळं काय काय आणायचं तुम्ही सोबत, काय काय ठेवायचं हे सगळं तुम्हाला तिथं सांगितलं जाईल. हे काही अडचण नाही. कुणाचंही तुमचं नुकसान होणार नाही एवढं निश्चित. काय राखलं नाही कसं थोडी परीक्षा होती 30 तारखेपर्यंत. हा हा हा. नाही नाही होईल. विचारलं बाकी. तुम्हाला बॅच प्रॉपर मिळेल. तुमचा एकही दिवस वाया जाणार नाही. तुम्हाला सगळं एज्युकेशन मिळेल. तो आमचा लुकआउट आहे ते मॅनेज करण्याचा. हा नाही त्यासाठीच विचारलं. काही अडचण नाही. होईल. कोल्हापूरला जायचंय ना. ओके चालेल. सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं. तुमच्याशी डिस्कशन करून खूप छान वाटलं. आणि सर पुण्याची बॅच परत चालू होईल का? पुण्याचे जर रजिस्ट्रेशन झाले 10 तरच करणार, नाही तर नाही. सर वर्षातून एकच बॅच करतो ना मी तिकडे. पुण्याची बॅच चालू होईल का परत? हा पुण्याची आत्ता नाही चालू होणार बॅच लगेच. कारण कसं असतं, एक तर मी 10चे ऍडमिशन घेतो आणि मग ती 10ची बॅच लॉक झाल्याशिवाय मी घेत नाही. आता परवा बॅच लॉक झाली, पटकन बॅच चालू केली मी. तुम्हाला जर करायचंच असेल तर रजिस्ट्रेशन करून ठेवा तुम्ही. जशी बॅच लॉक होईल तसं मी करेन. किंवा बेटर वे तुम्ही कोल्हापूरला जॉईन करू शकता. फी पण कमी आहे 5,000 रुपये पुण्यापेक्षा. आणि एक 10 दिवस ट्रिप म्हणून पण तुम्ही एन्जॉय करू शकता. एक वेगळे पण. आणि कसं असते सांगू का, ज्यावेळी तुम्ही फुल टाइम करत नाही ना मित्रा, तोपर्यंत नाही होत रे. हा फुल टाइमचा विषय आहे. हा पार्ट टाइमचा असा नाही विषय काय मी सगळंच करतो हे पण करतो ते. तुम्ही साधना म्हणून करायला पाहिजे, एक मेडिटेशन म्हणून तिकडे बघितलं पाहिजे सिनेमाच्या अभिनयाकडे, तर ते होतंय. आणि म्हणूनच मी 10 ते 15 दिवसात रिझल्ट काढतो. म्हणून माझा पॅटर्न वेगळा आहे. ज्या पोरांनी केलंय त्यांना विचारा तुम्ही, प्रॅक्टिकली तर आहेत, विचारा तुम्ही. काय सरिता, बरोबर आहे की नाही? तर हे सगळ्यात महत्वाचं आहे. सर थोडीफार कोल्हापुरी भाषा पण शिकवणार का? सगळं शिकवणार तुम्ही, कोल्हापुरी, मुंबई, पुणेरी. कारण बरेच सिरियल किंवा बरेच सिनेमे येतात. आता कोल्हापुरी जवळजवळ भाषेत जास्त चार असतं. सिरियल आता जवळजवळ चालू आहेत कोल्हापूरमध्ये. तुम्हाला सेटवर पण नेत असतो मी प्रॅक्टिकल साठी. आणि एक सिरियल तर आता गार्गे सरांचं पण नसतात ते. काही टीव्ही चॅनलच्या ज्या आता सिरियल आहे तिकडे, सन मराठीची पण सिरियल आहे ज्याचं कास्टिंग आपण देतोय. आपली कास्टिंग एजन्सी पण आहे. या कंपनी थ्रू आपण अकॅडमी, प्रोडक्शन हाऊस आणि कास्टिंग एजन्सी जे 3 पॅटर्न आपण चालवतो तेजे प्रोडक्शन तर्फे. तर कास्टिंगसाठी आता काही सिरियल्स आपल्याकडे आहेत जिकडे आपण आर्टिस्ट प्रोव्हाइड करतो, पण डायलॉग वालेच आर्टिस्ट, ज्युनियर बिनियर काही प्रोव्हाइड करत नाही. मेजर कॅरेक्टरचेच आर्टिस्ट, कॅरेक्टर आर्टिस्ट देतो. आणि प्रॅक्टिकल तुम्हाला स्वतः देतो, तुम्हाला घेऊन जाईल मी सेटवरती. तर माझ्या मागच्या बॅच मधल्या काही जणांना यायचं आहे, आता या आठवड्यात घेऊन जाईल, वेळ भेटेल तसं. हरकत नाही. खूप छान वाटलं तुमच्याशी भेटून बोलून. आणि काय कुणाला काय अजून डिटेल्स घ्यायचे असतील तर कॉलवरती घेऊ शकता, कॉल करू शकता मला, काही अडचण नाही. आज तारीख आहे 19. फक्त 2च दिवस कोल्हापूरची ऍडमिशन ओपन राहतील, त्यानंतर ती क्लोज होतील आणि बॅच चालू होईल त्यानंतर. आता इथे तुम्हाला किमान आता जेवढी पोर आहेत ना, 4-5 पोर अशी मिळतील ना माने सर, ज्यांनी लाख रुपये भरून रडतायत पोर. आणि प्रत्येक बॅच मध्ये तुम्ही ज्यावेळी माझ्याकडे याल ऑफिसला, तुम्हाला लॅपटॉप मध्ये मी रिव्ह्यू दाखवेल पोरांचे, ज्यांनी बॅच केले माझ्याकडं. रडलेले रिव्ह्यू मध्ये पोरं सर, 1-1 लाख रुपये, 40,000 रुपये पोर्टफोलिओला गाठलेत पोरांनी, पोर्टफोलिओला. आणि कुठल्याही अकॅडमीनं लाख रुपये घेऊन सुद्धा स्टॅम्प पेपरचं नाव सुद्धा काढलेलं नाही त्यांचे. स्टॅम्प पेपर मीन्स कामही नाही दिलेलं त्या पोरांना बिचाऱ्यांना. माझं काय मत आहे म्हणे सर, तुम्ही पैसे घेताना पैसे घ्या, 15,000 काय 50,000 द्यायला लोक तयार आहेत, पण तुम्ही एक काम तरी द्या त्याला. ऍटलिस्ट तुमच्या विश्वासावर तो, आता तुम्ही माझ्या विश्वासावर कोल्हापूरपर्यंत येणार ना, तर माझी नैतिक जबाबदारी बनते की ऍटलिस्ट एक काम चांगल्या कॅरेक्टर मध्ये तुम्हाला लॉन्च करणं.
मी असं नाही म्हणत की 15,000 तुम्हाला 15 लाखाचं काम काहीतरी मेंटेन होईल, पण एक त्या अपेक्षेनं जो माणूस आलेला असतो त्या अपेक्षेनं एक तरी काम त्याच्या नावावर असं पडलं पाहिजे ज्यानं त्याची ओळख तयार होऊन त्या कामावरती तो दाखवू शकतो की सर हे बघा ऑडिशनला गेल्यानंतर की मी चांगलं कॅरेक्टर केलंय आणि आता माझा विचार करा. तुम्हाला असं जाऊन कोणी विचारात घेणार नाही. तुम्हाला काम दाखवावं लागेल मार्केटमध्ये स्वतःचं. तुमचा बायोडाटा स्ट्रॉंग दाखवावं लागेल तर लोक तुमच्या विश्वास ठेवतील. का तुम्ही माझ्यावर आता का विश्वास ठेवताय? कारण तुम्ही निबारचा माझा ट्रेलर बघितला असेल म्हणून तुम्ही माझं ऐकताय 2 तास झालं, नाही तर तुम्ही नसतं ऐकलं. कारण तुम्हाला माहित आहे यानं एवढ्या लेवलचा सिनेमा केला, एवढ्या मोठ्या लोकांसोबत सिनेमा केलाय आणि एवढ्या मोठ्या लेवलवरती अवॉर्ड याला नॅशनल इंटरनॅशनल लेवलवरती मिळाले म्हणून तुम्ही माझं 1.5 तास झाला ऐकताय, नाही नसतं ऐकलं. तसं तुमचं काम जोपर्यंत दाखवणार नाही कंपनीमध्ये जाऊन तोपर्यंत तुम्हाला कंपनीमध्ये नाही उभा करत मित्रांनो. आणि एक कोणतरी बॅकबोन लागतो सपोर्ट, तुम्हाला बॅक सपोर्टला एक मेंटॉर लागतो, एक कोणतरी गायडन्स करणारा माणूस लागतो जो तुम्हाला सपोर्ट करेल, सांगेल सगळं. ही भूमिका मी आणि माझी कंपनी करते. आणि क्लास केला मी तुम्हाला वाऱ्यावर नाही सोडलं जात. मला सांगा माझ्याकडे 2-2, 3-3 वर्षापासून क्लास केलेली लोक आहेत इकडे. आज पण आता त्या ताई मगाशी नागपूरच्या बोलल्या 2 वर्षापासून 2.5 वर्षापासून कनेक्ट आहेत, पण आजही कनेक्ट आहेत. त्याच तेवढ्याच ताकदीनं तेवढ्याच जवळीकतेनं आम्ही सगळे कनेक्ट आहोत. सोडत नाही आम्ही कोणाला. तुम्ही पुण्या मुंबईला चौकशी करा, अकॅडमी झाल्यानंतर किती वेळा ती स्टुडंट सोबत कनेक्ट असतात, किती वेळा झूम मिटिंग होतात. 6 दिवसानंतर माझी एक झूम मिटिंग असते प्रत्येक विद्यार्थ्यांसोबत. प्रत्येक बॅचची वेगळी वेगळी. सतत कनेक्ट ठेवलं जातं त्या पोरांना कामाशी आणि त्यांच्या अभ्यासाशी आणि कंपनी सोबत. असं सगळा पॅटर्न आहे. फक्त हे सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आयोजित केल्यामुळे याची फीस कमी आहे. म्हणजे याची फी मी सुद्धा 50 ते 60,000 रुपये मीही आकारतो ज्यावेळी माझ्या वैयक्तिक बॅचेस मी लावतो त्यावेळी वैयक्तिक लेवलवर. असं आहे. आता हे बॅचेस लावलेत गुरुकुल मल्टीपर्पज फाउंडेशन या सामाजिक संस्थेनं. उन्हाळ्याचे शिबिर आहे ती स्पेशली वर्कशॉप आहे आणि ते कंडक्ट मी करतोय माझ्या कंपनी. आयोजन त्यांचं आहे सगळं. त्या माध्यमातून हे सगळं होत आहे. त्यामुळे बिना टेन्शन तुम्ही जॉईन व्हा. तुम्हाला शेवटचं एकच वाक्य की तुम्ही फसला जाणार नाही एवढं निश्चित. ओके, तुम्हाला 100% चांगल्या कॅरेक्टरमध्ये लॉन्च करू, ते पण एका प्रोजेक्टसाठी नाही. तुमची इच्छा आहे तो पण तुम्ही आमच्याशी कनेक्ट राहू शकता. पहिला कॉल आपल्याच बॅचवाल्या पोरांना जातो. जर तुम्ही नसाल तर पुढच्याचा विचार केला जातो. पण आम्ही आमच्या अकॅडमी किंवा आमचे क्लास किंवा आमची कंपनी सोडून इतर लोकांना कामं देत नाही, देणार पण नाही. ही फ्रँकली जे आहे ते क्लिअर आहे. आणि का द्यायचं? समजा माने सर जर 15,000 रुपये 20,000 रुपये भरून, पैशाचा पण प्रश्न नाही माने सर, हा 15 दिवस तुम्ही मेहनत जी घेतलेली आहे त्या मेहनतीला सॅल्यूट असतो माझा टीचर म्हणून. कारण मी बघत असतो की ह्याला किती खाज आहे, हा किती राबत आहे, खरंच याला करायचं आहे का. आणि सर खरंच ज्याला करायचं आहे ना तो पोरगा मेहनत घेतो आणि मेहनत घेणाऱ्याच हे फील्ड आहे. हे फील्ड खूप डिफरंट आहे बाळांनो. पहिल्यांदा हे समजून घ्या, खूप डिफरंट फील्ड आहे. तुम्ही जे बघताय वर चकाचौंध सगळं तसं फील्ड नाहीये. ही ऍक्च्युअली फिल्म इंडस्ट्री नाहीये, ती देखावेगिरीची फिल्म इंडस्ट्री आहे. ओरिजिनल फिल्म इंडस्ट्री ही घाम गाळण्याचे प्रचंड 42 डिग्रीमध्ये उन्हात शूटिंग करायला लागतंय, ती ओरिजिनल फिल्म इंडस्ट्री. आणि त्यानंतर ते सगळं ग्लॅमर मिळतंय. आपल्याला फक्त ग्लॅमर दिसतंय. 42 डिग्रीमध्ये अमिताभ बच्चन साहेबांनी दिलेला शॉट नाही दिसत, आपण केलेला सीन नाही दिसत आपल्याला. हे ओरिजिनल गोष्टी समजून घ्या. मी पोट तिडकीनं तुम्हाला सांगतोय, लक्षात घ्या. आणि कुठेही जा तुम्ही, कुठेही तुम्ही अकॅडमी करा, काही करा, पण तुम्ही सिनेमॅटिक शिकल्याशिवाय आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही स्टडी केल्याशिवाय या लाईनमध्ये सक्सेस होत नाही एवढं निश्चित. अभ्यासाशिवाय यश नाही, हे त्रिकालबाधित सत्य आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय. आपले सगळ्यांचे आदर्श दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी हे सांगितलंय की अभ्यासाशिवाय मोहिमी सक्सेस होत नाहीत. आणि ही तुमची सक्सेसची मोहीम आहे असं समजा. तुम्हाला अभ्यास करावाच लागेल. तुमचं वय किती आहे, तुम्ही दिसता कसे, तुम्ही काळे आहे का गोरे आहे, याचा काही मॅटर नाहीये. नाहीतर मग सिद्धार्थ जाधव सारखे व्यक्तिमत्व हिरो झालं नसतं, राजपाल यादव सारखं व्यक्तिमत्व हिरो झालं नसतं. रूप रंग ह्या सगळ्याला काही मॅटर नाहीये. तुमचा अभ्यास, मेहनत, जिद्द आणि चिकाटी ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. सिनेमा 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 म्हणून जगला पाहिजे तुम्ही. अभिनय 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 म्हणून जगला पाहिजे तुम्ही. उठताना बसताना खाताना पिताना अभिनय डोक्यात पाहिजे तुमच्या. त्यावेळी तुम्ही प्रोफेशनल आर्टिस्ट आणि एक कमर्शियल आर्टिस्ट म्हणून नावारूपाला येतात. लोक तुम्हाला पैसे देऊन विकत घेतात. आपण एक प्रोडक्ट आहोत हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आपल्याला मार्केटमध्ये विकायला ठेवायचंय स्वतःला, तर स्वतःला तसं मेंटेन करावं लागेल, स्वतःला तसं डेव्हलप करावं लागेल, तर लोक तुम्हाला विकत घेतील ना. का घेतील? इतकं कॉम्पिटिशन पडलंय मार्केटमध्ये. तुम्ही त्या सगळ्या 10 जणांपेक्षा वेगळे वाटला पाहिजे ना. 100 जण ऑडिशनला आले, ते 100 जणांपेक्षा तुम्ही वेगळे वाटला पाहिजे ना. ते तुम्ही वेगळे वाटतच नसाल तर तुम्हाला विकत का घेतील? तुमच्यावर पैसे का लावतील? फुकट करायला बसतील लोक काम. बाहेर तरी येणारे लोक म्हणतात सर मला फुकट काम द्या, मी फुकट करतो, पाय दाबतो तुमचे.
का द्यायचं काम मग तुम्ही स्वतःचं स्किल वाढवा, त्या लेवलला तुम्ही पोचा, कुणाला हात पसरायची गरज नाही यांना. असं सगळ्यात. आणि स्किलला डिमांड आहे. चांगले, तुम्हाला खोटं वाटेल मित्रांनो, पण एक सत्य आहे, चांगल्या आर्टिस्टची खूप कमी आहे इंडस्ट्रीमध्ये. चांगले आर्टिस्ट खरंच कमी आहेत इंडस्ट्रीमध्ये. म्हणून सिरियलमध्ये जे बघता तुम्ही, तर बऱ्याच वेळेला तुमचं सुद्धा अनुमान असं असतं की याचा तोंड सुद्धा बघायची इच्छा होईल, असा अभिनय असतो एका. मग त्यांना घेत आहेत का? कारण लोकांचीच कमी आहे, लोकच नाहीत, स्किल पर्सनच नाहीये. आता मध्यंतरी बघा आयटीला बूम आलं डॉक्टर साहेब, बरोबर, आयटीला बूम आला, आयटी वाल्यांनी हायर करायला सुरू केलं. कुठल्याही फील्डचा असू दे, तू टेक्निकल कोर्स करून ये, टेक्निकल कोर्स करून ये. आता काय झालं, आता थोडं खाली आलं सगळ्यांना काढायला. आता इकडे सिनेमा लाईन मध्ये तेच झालंय, स्किल पर्सन मिळेना झालेत ना, म्हणून आहे त्यांनाच रिपीट घ्यायचा प्रयत्न करता येतं, त्याला घेतायत. आणि म्हणून ह्यात बरेच जण, तुम्ही पण असाल, बऱ्याच जणांनी सिरियलला कामं केली असतील, कुठे मॉब मध्ये गेला असाल, सिनेमाला मॉब मध्ये गेला असाल, पण त्या लोकांनी तुम्हाला मुख्य भूमिकेत घेतलं का सांगा मला? नाही घेतलं, घेणार पण नाहीत का? कारण त्यांना माहिती आहे तुमची कुवत तिथपर्यंतच आहे. मग स्वतःची कुवत वाढवा, स्वतःचं स्किल वाढवा, स्वतःचं टॅलेंट वाढवा आणि मग प्रेझेंट व्हा. माझं तर मत असं आहे ना डॉक्टर सर, तुम्ही कामाच्या मागे अजिबात पळू नका कुणीच. कामं खूप आहेत, कामं करून कंटाळा, पण कामं त्यांच्यासाठी आहेत. नीट वाक्य ऐका सगळ्यांनी माझं शेवटचं. कामं त्यांच्यासाठी आहेत ज्यांना कामं येतात, कामं त्यांच्यासाठी नाहीत ज्याला कामच येत नाही. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. इतकं काम आहे ना, लिटरली तुम्हाला सांगतो, प्रचंड काम आहे इंडस्ट्रीमध्ये. काम करून तुम्ही कंटाळाल, पण काम त्याच्यासाठी ज्याला काम येतं, काम त्याच्यासाठी नाही ज्याला कामच येत नाही, तो रडतच घरात बसला. काम येणाऱ्यासाठी प्रचंड काम आहे, काम करून कंटाळाल इतकं काम आहे. फक्त हातावर हात धरून बसून काही होणार नाही आणि फुकट तुम्हाला कोण कोणाचा रस्ता दाखवणार नाही, एवढं सत्य. त्यामुळे तुम्हाला स्वतः मेहनत घ्यावी लागेल. तुम्हाला ऍक्टर व्हायचं आहे तर स्वतःवरती इन्व्हेस्टमेंट, ज्याला प्री इन्व्हेस्टमेंट म्हणतो. एज्युकेशन ही प्री इन्व्हेस्टमेंट असते, पुस्तक विकत घेणं ही प्री इन्व्हेस्टमेंट असते, पेन विकत घेणं, त्यासाठी तुम्हाला बदाम खायचाय, खोबरं खायचंय, आमकं खायचंय, फेअर अँड लवली लावायचंय, बेसन लावायचंय, ही प्री इन्व्हेस्टमेंट आहे. जिम लावायची आहे तुम्हाला, स्वतःला मेंटेन करा, ही प्री इन्व्हेस्टमेंट आहे स्वतःवरची, ती तुम्हाला करावीच लागेल बाबांनो. कोणी येऊन तुम्हाला ती देणार नाही. सरिताई फेअर अँड लवली घेन, गोरी हो, तुला हिरोईन करतो, असं कोणीही म्हणणार नाही. ते दिवसही नाहीत. उलट तुला काम मिळत असेल तर तुला निगेटिव्ह करतील लोक, मागं ओढण्याचा प्रयत्न करतील, आणि तुला काम कसं न मिळता मला कसं मिळेल इकडे प्रयत्न आहे लोकांचा एकमेकांना. त्यामुळे या सगळ्या याच्यातून वाचण्यासाठी म्हणून तुम्हाला एक चांगलं ट्रेनिंग आणि चांगला कोर्स देण्याचा प्रयत्न माझ्या वतीनं गुरुकुल फाउंडेशनच्या माध्यमातून मी करतोय. तर निश्चित पद्धतीनं ज्यांना कनेक्ट व्हायचंय मित्रांनो त्यांनी कनेक्ट व्हा. तुम्हाला चांगल्या लेवलचं लेवलचं तुम्हाला एज्युकेशन देण्याचा प्रयत्न इथं केला जाईल. एक स्टँडर्ड लेवलचं एज्युकेशन इंग्लंड फिल्म स्कूलच्या धर्तीवरती जो डेव्हलप केलेला अभ्यासक्रम आहे, ही प्रॅक्टिकल पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत तुमच्यासोबत कॅमेरा असेल, विथ लाईव्ह लोकेशन तुमचं शूट होईल, अशा पद्धतीने तुम्हाला सगळ्या टेक्निकल गोष्टी शिकवल्या जातील. ओके, थँक्यू, खूप खूप धन्यवाद. जर माझ्याकडून जर काही या सगळ्या बोलण्याच्या ओघामध्ये चुकून काही शब्द गेला असेल आणि चुकीचं काही बोललो असेल तर मी सगळ्यांची माफी मागतो आणि आजचा वेबिनार मी थांबवण्याचा प्रयत्न करतो, कारण जवळजवळ बरोबर 1.5 तास आपण वेबिनार घेतलाय. तर सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही निश्चित माझ्या कंपनीला भेट द्या. कोल्हापूरला सेट लागलेला आहे माझा, कोल्हापूरलाही तुम्ही भेट देऊ शकता कधी. पुण्या मुंबईला काही माझी तिथे ऑफिस वजा काय आम्ही वर्क करत नाही, कारण काही एका वर्कशॉपसाठी काही ऑफिसेस करणं आम्हाला ते परवडत नाही जे आहे ते. त्यामुळे तिकडे फक्त वर्कशॉप असेल त्याच वेळी आम्ही तिकडे अटॅच होतो अशा काही थिएटर्स ग्रुप सोबत किंवा हॉल सोबत, आणि तिकडे वर्कशॉप होतात आमचे. बाकी फायनली शूटिंगला यायचं इकडे. तुम्ही वर्कशॉप कुठेही करा, मुंबईला करा, पुण्याला करा, नागपूरला करा, शूटिंग हे कोल्हापूरलाच होतंय आमचं, तर आमचं सेटच तिकडे लागलेलं आहे. येणं तर कोल्हापूरला आहेच तुम्हाला. त्यामुळे ज्यांना पॉसिबल असेल त्यांना इकडे रेखाताई आहेत किंवा अजून कोण आहेत, यांना ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी निश्चित पद्धतीनं जॉईन करा. फीज मध्ये पण तुम्हाला खूप डिस्काउंट ऑफर मध्ये फीज आहे त्या, आणि 100% कामाची सिक्युरिटी. काम नाही भेटलं तर ऑन रेकॉर्ड पुन्हा सांगतोय, काम नाही भेटलं तर पूर्ण फी परत घेऊन जावा, विथ स्टॅम्प पेपर लिहून द्यायला तयार आहे. ओके, थँक्यू, धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू सर. खूप चांगली माहिती दिला सर. थँक्यू सर. धन्यवाद.